तर मायाताईंच्या बहीण आहेत त्या सख्या, त्यांचं इतकं नाव आहे की त्या पायातल्या घुंगरांपैकी फक्त पायातला एकच घुंगरू वाजेल, एकच घुंगराचा आवाज येईल असं परफॉर्म करत होते. आता ते कोण करू शकतं? म्हणजे 4-5 किलोचे घुंगरू घालत होते. 10 किलोच्या घुंगरामधला फक्त एक घुंगरू वाजला पाहिजे. माईक समोर ठेवायला लागायचं त्यांच्या. त्या 5 किलोच्या घुंगरामधनं फक्त एका घुंगराचा आवाज काढायचा. ते उपाशी राहिलेले मला चालणार की माझ्या पप्पांनी खूप उपासमार बघितलेली. 5-5, 6-6 दिवस जेवले नाहीयेत. सो त्यांनी म्हणजे काय असते उपासमार हे त्यांनी बघितलेलं आहे. सो त्यांना असं होतं की माझ्या मुलींनी हे नाही बघितलं पाहिजे कधीच. एक रूट असतं की लोककला, त्या लोककलेतून जे सध्या मार्केट चालू आहे त्यातून मला असं वाटतं की बलात्कारी रोज तयार होतोय. बरोबर, अगदी. तो लावणी करो, तो तमाशा करो, तो थिएटर आर्टिस्ट काही असेल, तो कलाकार आहे. पण कलाकार म्हणून समाजाला आपण देणं लागतो आणि आपण कलाकार असताना आपण स्टेजवर काय देतोय थोडंसं स्वतःला विचारा आणि मग द्या. कारण की आपल्यामुळे आज आपला बलात्कार नाही होतोय कळलं, पण आपल्यामुळे एखादीचा बलात्कार होतोय हे विसरू नका. आपल्या वागण्यामुळे नाही झाला पाहिजे तो. 4 लोक हेच म्हणायचे तुमची मुलगी तमाशात नाचते. त्यांना तमाशा, ऑर्केस्ट्रा, थिएटर यामधला काहीही एक फरक माहिती नाही, पण तमाशात नाचते. आणि आता तो तमाशा झालाय, म्हणजे तमाशा खरंच वेगळा आहे, ज्यात विठाबाई नारायणगावकर असतील, रघुवीर खेडकर असतील, मंगलाताई बनसोडे असतील, आणि एक तमाशाला एक उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. आणि मुली आता जे करतात ना तो तमाशा विचित्र प्रकारे स्टेजवर चालू आहे. इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण असे बरेच कलाकार आपल्याला पण माहितीये की बरेच कलाकार जे कॉम्प्रोमाइज करून सुद्धा पुढे चालतात. हे काही आणि हे काय असं नवीन नाहीये, हायडन नाहीये, बरोबर, लोकांना पण माहितीये. सो इथे पण तसंच आहे की काय येतंय यापेक्षा तुम्ही स्वतःच्या बॉडीला किती एक्सपोज करू शकता त्याच्यावरनं कळतं लोकांना की अरे हिला काय येत असेल. पण ते प्रेक्षकांवर आहे. सो प्रेक्षकांची पूजा करायची, पण प्रेक्षकांचे विचार बदललेले आहेत, त्याच्यामुळे ते दगड फेकतात, ते आपल्याला खालून काहीतरी शिवी घालतात. हिचं बघ काय दिसतंय, हिचं बघ काय दिसतंय, ही बघ असं हलव ना जरा, असं व्हिडिओ दाखवतात, असं हलव ना काहीतरी, असं कर ना जरा. सो ते जेव्हा करतात ना तेव्हा वाईट वाटतं. आपण जेव्हा आहे ना 3-3, 4-4 किलोचे घुंगरू, इतका मोठा आंबडा, इतके सारे ऑर्नामेंट्स, बँगल्स आणि शालू, भले ती नेटची साडी का असेल ना, ती प्रॉपर पिनअप केलेली, इथे प्रॉपर पिनअप केलेली, इथून प्रॉपर पिनअप केलेली, इथून प्रॉपर पिनअप केलेली, जेव्हा वेअर करून आपण स्टेजवर जातो ना तेव्हा आहे ना ढोलकीच्या तालावर जेव्हा खरंच त्या बीटवर नाचावं लागतं ना तेव्हा दम लागतो. कारण की 3 किलोचे घुंगरू आणि एवढा मोठा अटायर जेव्हा घालून जातो ना तेव्हा तुम्ही नाही तेवढ्या वेळ परफॉर्म करू शकत. ते तर मी सुद्धा करते. मी पण नॉर्मल साडी घालून विदाऊट घुंगर, केस मोकळे सोडून मीही 1.5 तास नाचू शकते किंवा एखादी लावण्यवतीही नाचू शकते तेवढं. पण जेव्हा तुम्ही फक्त उभे राहता आणि वेगवेगळे चाळे करता, वेगवेगळे हातवारे फिरवता, सो त्याला दम नाही लागत. मग तुम्ही 2-3 तास पण एखादी मुलगी करू शकते. पण हेच जेव्हा ढोलकीच्या बीटवर बीट टू बीट नाचायचं असेल, एक्सप्रेशनने फक्त खुणवायचं असेल, घुंगराच्या तालावरती जेव्हा बारीक बारीक म्हणतात ना फक्त घुंगरू वाजतात, ते तुम्ही किती वेळ करू शकतात. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये यायचा विचार केला ना तेव्हा सगळ्यात पहिला मला सगळ्यात मोठा अपोज मिळाला तो माझ्या आईकडून. माझी मम्मी म्हणाली आपल्या घरात असलं काही चालणार नाही. आणि आमच्या घरात कोणीच कलाकार नाहीये, सगळे एज्युकेटेड आहे आणि सगळे बिझनेस आणि जॉबच करतात. सो तिचं असं होतं की तुझं काय चाललंय, तू एकतर एवढं छान शिकलीये, मास्टर्स केलंय, तुला भरतनाट्यम येतं, तुला डान्स म्हणून आम्ही तुला ते करायला सांगितलं, हे लावणीचं काय गणित तू घेऊन लागलीस. सो ते तिला नव्हतं पटत. पण माझ्या पप्पांचा खूप जास्त सपोर्ट होता मला. ते म्हणाले की तुला जे करायचंय ते तू कर, मी तुझ्या सोबत आहे. ती सध्या खूप व्हिडिओ बघते, हे सगळं चाललंय, पण ती कधीही एका शब्दाने मला असं म्हणत नाही की अगं तुला फेमस व्हायचं नाद लागला असेल तर असलं काही करू नको वगैरे असलं. ती मला कधीच म्हणत नाही. तिला माहितीये ही करणारच नाही, ही करणारच नाही हे तिला माहितीये. जास्त इम्पॉर्टंट आहे तिला. सो ती करणारच नाही तिला माहितीये. त्यामुळे तिला किंवा त्यांना सांगायची गरजच लागत नाही मला की तर लोक मला म्हणतात की तू फेमस होत नाही म्हणून तू त्यांच्यावर बोट ठेवते. सो अशातला काही एक भाग नाहीये की मी त्यांच्यावर बोट ठेवते. मी फक्त लावणीवर बोट ठेवते. मी त्यांची नावं याच्यासाठी घेतोय की त्यांनी पारंपरिक लावणी जपली, जी आमच्या आजी आजोबांना सोबत बघावीशी वाटत होती, ती बघू शकत होते. आजची लावणी अशी झाली की
आमच्यासारख्या तरुणांनाही बघताना असं वाटतं की मला घरच्या कोणी तर पाहिले तर मग काय होणार. एखादी लावण्यवती परफॉर्म करते, एखादी कलाकार परफॉर्म करते, तिला कळलं पाहिजे की आपण नेमकं काय देतोय अगदी प्रेक्षकांना. अगदी अगदी बरोबर. अगदी. आपण प्रेक्षकांना नेमकं कशामार्फत उकसवतोय. बरोबर. लोक आहेत ना सध्या फॉलोवर्स असणाऱ्यांना हा, अगदी जास्त करून बोलवतात. ज्यांचे जास्त फॉलोवर्स म्हणजे ती फेमस, हम्म. ती सेलिब्रिटी, तिला काही येवो अथवा न येवो चालेल, पण तिचे फॉलोवर्स असले पाहिजे. ह्या चौकात जर ही व्यक्ती आली आहे तर हिच्यापेक्षा जास्त फॉलोवर्स वाली माझ्या चौकात आली पाहिजे. आयोजक त्या गोष्टीला फॉलो करतात. मग एक 5-6 जणींचे जास्त सेम फॉलोवर्स असतात. आता ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागते की आता ह्यांना कोणाला बोलवायचं. ते बघत नाही की अरे हिला नाचता येतंय की नाही, काय घेणं देणं पडलंय. आमच्याकडे शिवजयंती आहे ना, आंबेडकर जयंती आहे ना, आम्ही हिला बोलवणार. मग तो म्हणेल मी तिला बोलवणार. आयोजकांमध्ये हे जास्त होतं आणि त्याच्यामुळे जे खरे कलाकार आहेत ते कुठेतरी बिचारे मागे राहतात. आता खूप जण मला डीएम करतात की तुम्ही पण तेच करता, तुम्ही पण एक्सपोजच होता. तर मला कळत नाहीये की असे माझे कुठे व्हिडिओ आहेत. मी कितीतरी दिवस आहे ना, म्हणजे एक 1.5 वर्ष ना मी फ्रीमध्ये शो करत होती. फक्त जायचं, मागे नाचून यायचं, बस. मला तेवढंच माहिती. 1.5 वर्ष मी पेमेंट घेतला नव्हता त्या एका प्रोड्युसर कडून. कळलं. आणि आम्ही आणि माझी पूर्ण टीम देवाला नमस्कार करण्याआधी आम्ही त्यांना नमस्कार करतो, कारण की त्यांच्यामुळे आज आम्ही स्टेजवर प्रेक्षकांसाठी परफॉर्म करतो. एवढी आम्हाला ताकद त्यांनी मिळवून दिली आहे, एवढं आम्हाला त्यांनी स्वातंत्र्य दिलं आहे की तुमची मुलगी काय चौकात नाचते, काय तमाशा करते. आणि त्यावेळेला त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटत होतं की आपण असं फील्ड निवडलंय आणि आपल्यामुळे आपल्या आईवडिलांना, माझ्या बहिणींना त्रास होतोय. हे ऐकून खूप त्रास व्हायचा. पण आता असं वाटतं की तीच लोक माझ्या आईवडिलांना म्हणतात प्लीज आमच्या घरी या, प्लीज अमिताला आमच्या घरी घेऊन या, तिच्याबरोबर फोटो काढायला मिळेल का आम्हाला, तिच्याशी बोलायला मिळेल का. सो अभ्यासात खूप जास्त स्ट्रिक्ट होती की हे झालंच पाहिजे. म्हणजे ती डोकं घेऊन अशी आपटायची की हे झालंच पाहिजे, तुला आलंच पाहिजे, असं होतं तिचं. आणि मग ते मी दुपारी कॉलेज, संध्याकाळी क्लास आणि रात्री जेवल्यानंतरचा जो माझा काळ असायचा तो फक्त लावणीसाठी असायचा. सकाळी 3-3, 4-4 वाजेपर्यंत मला झोपच लागत नव्हती. ही लावणी किती सुंदर आहे, आणि मग त्याचे शब्द, मग ते ऐकायचे लावणी, आणि मग त्याच्यावरती अभ्यास करायचा. मग सकाळी उठून असंच ब्रश करता करता ते पायात कसं वाजेल हे सगळं मी खूप करायचे. सो त्याच्यामुळे तिथून जी माझी सुरुवात होती ना की एक्सप्रेशन्स आणि ह्याच्यामध्ये काय येईल, हे एक्सप्रेशन्स कसे वाटतील, ते मी कंटिन्यू, म्हणजे आतापर्यंत मी आरशात बघून कंटिन्यू स्वतःला हे एक्सप्रेशन कसे असतील, ते कसे लागतील, इथे असं केलं तर कसं वाटेल, हे मला कंटिन्यू असतं माझं. मी शांत नाही बसू शकत. म्हणजे चपाती जर आपण ह्याच्यावरती गॅसवरती चालू असेल ना, तव्यावरती, ती पलटताना पण माझं पाय थिरकत असतं. क्या बात आहे. लावणी डबल मिनिंग आहे हे आपल्याला माहितीये, बरोबर. सो लावणी करताना डबल मिनिंग कडे जाण्यापेक्षा आपण ती सोबर पण कशी करू शकतो त्याकडे आपण लक्ष द्यायचं. पिकल्या पानाचं असेल तर पिकलं पान हे कशासाठी युज होतं हे आहे. किंवा विडा रंगला ओठी, बरोबर. एखाद्याला सांगायचंय की विडा रंगलाय पण तो तुमच्यामुळे रंगलाय. सो तो विडा आपण दाखवतानाच कसा दाखवायचा, किंवा त्याला भरवलाय मी तो विडा, बरोबर. पण तो अर्धा राहिलेला विडा जेव्हा मी खाते ना तेव्हा पण माझे ओठ रंगतात, मला इथे ब्लश होतं, बरोबर. सो तो माझा एक वेगळा गेटअप होतो ना की तुझ्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती इतका छान नूर आलेला आहे. हे दाखवताना आपण डबल मिनिंगची गरज नाही लागत. आम्ही प्रत्येक गाण्याला साडी चेंज करते. अच्छा. हो. 3 मिनिटांमध्ये, 3 ते 4 मिनिटांमध्ये आम्हाला चेंज करून स्टेजवर जायचं असतं. कळलं. सो 3 ते 4 मिनिटांमध्ये पूर्ण गेटअप असतो. पूर्ण म्हणजे साडी, ऑर्नामेंट्स, बँगल्स, घुंगरू, हे सगळं चेंज करून स्टेजवर जायचं. सो इतकं फास्ट असतं. आणि त्यात मी प्रॉपर लक्ष ठेवते की माझं पिनअप असेल, माझे एक्सप्रेशन्स असतील, मी सगळं कॅरी करते तिथे व्यवस्थित. सो त्या म्हणाले की तुझी आम्ही इतकी वाट बघत होतो, तुझ्या एक्सप्रेशन्सने ना आम्हाला असं पाणी पाणी होत होतं. टीमचं नाव खूप जास्त आहे, कारण की त्या टीम बरोबर छायाताई कुटेगावकर, मायाताई कुटेगावकर, सुरेखा कुडचीताई, मेघाताई, अशा बऱ्याच लावणी कलाकारांनी, चैत्राली राजे, अशा बऱ्याच कलाकारांनी कामं केली. चैत्राली थोडीशी, म्हणजे तिथं बॅनर वेगळा होता, पण सुरेखाताई आणि मेघाताई आम्ही सगळे त्या लोकांनी. मेघाताई सोबत मी एक फिल्म केली. नाही, ती खूपच गोड आहे तिची लावणी.
हिच्याकडनं पण बरेच काही शिकली आहे. म्हणजे मी ऍज अ फक्त व्हिडिओ बघून. हम्म. जर मला मला नाव करायचं ना स्वतःचं, तर मला लावणी करणं गरजेचं आहे. मला लावणीतून नाव करायचं, आयटम सॉन्ग मधून नाव करायचं नाहीये. म्हणून मी आजपर्यंत अजून तरी मी कुठलेच आयटम सॉन्गचे अल्बम केलेले नाहीये. माझ्या नावावरती आयटम सॉन्गचे अल्बम नाही, कारण की मला ऍक्टिंग येते, मला डान्स येतो, पण मला अल्बम सॉन्ग सध्या नाही करायचे. मला एक असं होतं की नको, आत्ता नाही मला पाहिजे. सो मी अल्बम सॉन्ग मला स्टेजवर पण परफॉर्म करायचे नव्हते. वडिलांनी जेवढी मेहनत करून मला इथपर्यंत पोहोचवलं ना, ते मी खूप जास्त ब्लेस्ड आहेत की देवाने मला माझे असे बाबा दिलेत की इतकं छान आहे की ते मला कधीच म्हणजे असं हे करत नाहीत की तू हे काम करते. माझे वडील मला कधीच विचारत नाहीत की तू कुठे चाललीये, तू कुठे गेलीये. माझ्या घरामध्ये ना मैत्रिणी कमी आणि मित्र जास्त येतात. मी रात्री 1 वाजता 2 वाजता जरी फोनवर बोलत असली ना, तरी ते विचारत नाही तू कोणाशी बोलते, कधीच नाही. त्यांना माहितीये मी काय. आणि असा बाबा असायला पण खूप मोठं काळीज लागतं. आणि मी नशीबवान आहे की मला असे वडील मिळालेत. सो खरंच असा वडील प्रत्येकाला मिळाला पाहिजे, कारण की मुलगी जी कॉन्फिडेंट होते ना, ती वडिलांना. सो ते मला कळलंय. त्यामुळे थँक्यू देवा स्वामी की तुम्ही मला असे पप्पा दिले. कोविडमध्ये काय झालं? कोविडमध्ये झालं होतं की ते खूप जास्त आजारी होते आणि सगळीकडे अशा न्यूज येत होत्या. त्यांना कोविड नव्हता, पण ओके. हो हे झालं होतं, पण डॉक्टरांना कळतच नव्हतं की त्यांना नेमकं झालंय काय, कारण की त्यांची बॉडी पूर्ण वीक झाली होती. त्यांना आतड्याचा वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झालेला, त्यांच्या पोटात काहीच जात नव्हतं. आणि मी जिथे राहत होती ना, तिथे सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल होते, गव्हर्नमेंट हॉस्पिटल नव्हते. आणि मग बहिणी लहान होत्या, आईने पूर्ण हरून गेली होती मम्मी की आता काय करणार, कारण की आपल्याकडे एवढा पैसा नाहीये की आपण एवढं सगळं कसं मॅनेज करणार. पण काही लोक देवासारखे धावून येतात. तसे माझे प्रोफेसर होते कॉलेजमधले, जगदीश संसारे सर, ते माझ्यासाठी आले होते की त्यांनी मला कार्ड दिलं होतं, एक 1.5 का 2 लाखाचं ATM कार्ड. त्याच्यात पैसे आहेत, तू वापर, कळलं, उरले तर ठीक, नाही उरले तरी चालतील. सो त्यावेळेला मी त्यातून जो खर्च केला आणि माझ्या पप्पांनी पण असं, म्हणजे पप्पा स्ट्रॉंग होते, पण त्यांना असं झालेलं की एवढी मोठी परिस्थिती समोर आहे, कोविड आहे, हॉस्पिटल घेत नाहीये आणि ही एकटी मुलगी कुठे कुठे फिरवणार मला. सो आतून त्यांनीही असं केलेलं की जाऊ दे आता, बाद झालं. पण मी त्यांना म्हटलेलं की पप्पा मला जेवढं पैसे जातील जाऊ देत, म्हटलं मी काहीही करेल, म्हणजे मी स्वतःला काहीही करेल, पण मी तुमच्यासाठी म्हणून ते पैसे जमा करून आणेल आणि तुमचा इलाज करणार. आणि मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेली आणि त्यांचा तिथे इलाज केला. डॉक्टर म्हणाले की काही झालेलं नाहीये, थोडंफार लक्ष दिलं तर ते कव्हर होईल, पण त्यालाच मला 3 महिने गेले त्यांना रिकव्हर करण्यासाठी. आणि तो काळ जो होता ना, तो खूप जास्त, म्हणजे मला झालं होतं ना की मी वेडी होईल. मी इतकी जास्त डिप्रेस झाली होती, कारण की मेन खांदा जर निघून गेला तर काय होईल आयुष्यात. इतकी माझ्यासोबत म्हणजे जी भीती होती ना की मी ती कव्हर करू शकत नव्हती. कधीच आम्हाला ती कमी पडू दिली नाही. हे पाहिजे तर ते संध्याकाळी आलं पाहिजे घरी, कळलं. सो त्यांचं असं होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला ते कधीच आम्हाला बघू दिलं नाही. आणि मग जेव्हा घरचे म्हणायचे की आपल्याला घर घ्यायचंय, आणि ते खूप खूप जास्त म्हणजे होतं की येस आपल्याला घर घ्यायचंय, पण ते होत नव्हतं. आणि आता रिसेंटली मी पुण्यात स्वतःचा फ्लॅट घेतला. आणि जेव्हा ते आई वडिलांनी माझ्या जेव्हा पूजेला बसल्यावर जे म्हणजे पिक्चर होतं ना, ते मला इतकं भारी वाटत होतं ना की ह्या मोमेंटसाठी मी स्वतःला इतकी वर्ष राबवलंय, त्याचं मला चीज मिळालंय. खूप म्हणजे खूप मला भारी वाटलं. आणि त्यांनाही असं झालं की तिने करून दाखवलं. म्हणजे जे आम्हाला नाही जमलं ना, ते तिने करून दाखवलं. सिरियलचं ऑडिशन होतं, मोठी सिरियल होती, मोठं प्रोजेक्ट होतं, लीडचंच कॅरेक्टर होतं. त्यासाठी मी गेली होती. तेव्हा काही गोष्टी अनपेक्षित घडल्या. त्यानंतर ते म्हणाले, तिकडे पण झालं होतं की तुमचे फॉलोवर्स नाहीये, तुम्ही इतके काही सुंदर दिसत नाहीत आणि तुम्हाला काही तसलं येत पण नाही, सो तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, तर तुम्हाला फायदा होईल. विचार करत असेल की संध्याकाळी मी घरी परत येईल का व्यवस्थित, कारण की तशी परिस्थिती आहे, कळलं. कारण की मी कितीदा बघितलं आहे की मी ड्रेस, आता मी म्हणते ना की आता मी जीन्स टॉप घातला, तर आपण म्हणतो की नाही, शॉर्ट्स घातले ना की आपण समोरच्या नजरा बदलतात. जास्तीत जास्त मुलींचे बलात्कार हे ज्यांनी पंजाबी ड्रेस घातलेला आहे त्यांचेच झालेले. बरोबर. एक लहान मुलगी
जिने फ्रॉकच घातलाय हो, हम्म. तिचाही बलात्कार झालाय ना. जो कपड्यांवर नाहीये, ते मानसिकतेवर आहे त्या व्यक्तीच्या. आणि ती मानसिकता कुठेतरी आपण तयार करू बरोबर. नये एवढीच इच्छा आहे. आणि मग सगळे काही जण मला म्हणतात की तुला काय गरज आहे, ती हलवते तर तिला हलवू दे ना, तू पण हलव. हे जे कमेंट आहेत ना, सो त्यांना मला सांगायचंय की ती जे हलवते त्याचं मला काही एक देणं घेणं नाहीये. कळलं, ती हलवते, त्याच्यानंतर बलात्काराचा माझ्यावर डोळा येऊ नये किंवा माझ्या बहिणीवर येऊ नये की तुझ्या बहिणीवर येऊ नये, क्या बात. म्हणून हे बोलायचं आहे की त्या गोष्टीमुळे तो उत्तेजित होऊन असं काहीतरी करू नये. कळलं. बाकी सगळ्या इंडस्ट्रीज आहे, बाकी सगळ्या गोष्टींमुळे त्या व्यक्तीची ती मानसिकता तयार होते, पण ऍज अन कलाकार म्हणून, लोककलाकार म्हणून ती मानसिकता आपण तयार करून देऊ नये एखाद्याच्या मनात, एवढीच अपेक्षा आहे. अगदीच. नमिता मॅडमला सर्वात डेडिकेटेडली फॉलो करणारा आजपर्यंतचा फॅन वयोवृद्ध असेल, ज्याला खूप लावणी आवडली आणि त्यानं भरभरून नाही, कौतुक केलं, किंवा एखादी आजीबाई असेल, जो काही एक्सपिरियन्स असेल. नाही, मला प्रत्येक गावात खूप छान अप्रिसिएशन मिळतं कलेसाठी म्हणून. आणि बरेच असे म्हणजे प्रेक्षक आहेत की जे कंटिन्यू कार्यक्रम बघायला येतात. दुसरी गोष्ट, असे युवा कलाकार आहेत, म्हणजे तरुण प्रेक्षक आहेत की जे प्रेक्षक गावोगावी फिरतात. माझा कार्यक्रम आज ह्या गावात आहे ना, त्या गावात एवढ्या 200 किलोमीटर प्रवास करून पण येतात. म्हणजे मला प्रश्न पडतो, अरे तुझ्या गावात कालच कार्यक्रम झालाय, तू कालच बघितलंय ना? मॅडम, तुम्हाला भेटायचं म्हणून आलो. परत इथे कार्यक्रम बघणार, परत 150 किलोमीटर दुसऱ्या गावात. अरे म्हटलं, तुम्ही एवढा प्रवास का करताय माझ्यासाठी? म्हणजे असे पण प्रेक्षक आहेत आणि असेही खरंच म्हणजे कलेला जपणारे प्रेक्षक आहेत की जे नमस्कार महाराष्ट्र. सॉलिट्यूड हॉलिडेज आणि नितीन धवने फिल्म्स प्रस्तुत जिगरी यार विथ डबल आरच्या आजच्या भागात आपल्याकडे असे गेस्ट आलेत ज्यांनी खरोखर पारंपरिक लावणी जपली, आणि फक्त जपलीच नाही तर ती जनसामान्यांच्या मनामनात पोहोचवली. एकीकडे लावणी डीजेकडे किंवा अश्लीलतेकडे जात असताना त्या लावणीला परंपरेची जोड देऊन तेवढ्याच शुद्धतेनं जपण्याचा सुद्धा प्रयत्न करणारे काही जण आहेत. आणि त्यापैकीच एक, सगळ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या नमिताताई, विशेष हार्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर आज आपण बघतोय की लावणीचा ट्रेंड पूर्णपणे बदललाय. म्हणजे लावणीच वाटत नाहीये असं बिनधास्तपणे आपण म्हणू शकतो. म्हणजे आम्ही लहानपणी असं बघायचो की एखाद्या बार डान्सचा सीन वगैरे सिनेमात बघायचो, तसं आता स्टेजवर घडते. आणि आता तुम्ही त्या सिस्टीमचा भाग आहेत किंवा त्या टीमचा एक भाग आहात. तर त्यांच्याबद्दल आणि तुमच्याबद्दल आणि ओव्हरऑल लावणीची जी परिस्थिती झाली त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही म्हणालात की तुमच्या टीम बद्दल, तर पहिली गोष्ट, मी त्या टीम मध्येच नाहीये. आय एम आउट ऑफ द बॉक्स. कारण की मी बाकी सगळी गाणी करतेच, त्याबरोबर मी लावणी करते. आणि मी बाकी सगळ्या गाण्यांपेक्षा माझं लावणीवर प्रेम आहे, हे मी खूपदा बोलली आहे. आणि लावणीसाठी म्हणून मी या इंडस्ट्रीमध्ये आली आहे. सो मी त्या टीममध्ये नाहीये. ऑफकोर्स ती प्रत्येकाची बाजू असते की कसं करायचं परफॉर्म किंवा कसं राहायचं, ते ओव्हरऑल प्रत्येक पर्सन टू पर्सन त्या डिपेंड असतं. पण माझं प्रेम आहे म्हणून मी ती जपायचा प्रयत्न करते. आणि बऱ्याच मुली अशा आहेत, मुंबईत असतील, पुण्यातही असतील, की त्या लावणीवर प्रेम करतात आणि लावणी जपण्याचा प्रयत्न करतात. सो माझं प्रेम आहे म्हटल्यावर मला ते जपायचंच आहे. क्या बात. टीम, मला या अर्थाने म्हणायचं होतं की जर फिल्म इंडस्ट्री म्हटलं तर ऍज अन ऍक्टर पण तुम्ही काही कामं केलेत, ऑफकोर्स मीही काही कामं केलेले, तर त्या उद्देशाने जेव्हा फिल्म इंडस्ट्रीला बोललं जाईल तेव्हा मलाही बोललं जाईल, तुम्हालाही. त्या उद्देशाने मी लावणीबद्दल तुम्हाला विचारतो. ऑफकोर्स की त्याच्यामध्ये ते सगळेच येतात, बट लावणी जे करत नाही ते त्या बॉक्समध्ये येतच नाही. अगदी बरोबर. जे लावणी करतात, परफॉर्म करतात, ज्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे, ते ऑफकोर्स त्या बॉक्समध्ये येतात किंवा त्या टीममध्ये येतात. जे लावणी करतच नाही म्हणतात, सो ते त्या ह्याच्यात येत नाहीत. आणि तो विषयच नाहीये की डीजे, मला असं वाटतं की खूप सध्या चालू आहे डीजे डीजे डीजे. सो आणि खूप लोकांना असं वाटतं की यार डीजे बंद झालं पाहिजे. सो मला त्या बाजूने बोलायचंच नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं की डीजे काही वाईट नाहीये, डीजे ऑल्सो गुड.
बट परफॉर्म करण्याची आपली एक पद्धत असायला हवी. अगदी. बरोबर. एखादं आपण गाणं परफॉर्म करतोय त्या मागे काय अर्थ आहे तो जाणून घेऊन आपण जर ते परफॉर्म केलं तर ऑफकोर्स ते गाणं चांगलंच होणार आहे. नो नीड टू लावणी ओनली, की फक्त लावणी करतोय म्हणून त्याबद्दल. पण काही जणी अशा आहेत की ज्या लावणी करतच नाही, त्या स्वतःच म्हणतात. सो त्या लावणी करत नाही, बाकी सगळी गाणी करतात, तर मग त्या लावणी नाही करते, बाकी सगळ्या गाण्यांमागे पण बरेच अर्थ आहेत. बरं, आपण ते चांगल्या प्रकारे पण फेमस करू शकतो. तर लोक मला म्हणतात की तू फेमस होत नाही म्हणून तू त्यांच्यावर बोट ठेवते. सो अशातला काही एक भाग नाहीये की मी त्यांच्यावर बोट ठेवते. मी फक्त लावणीवर बोट ठेवते, कारण की तो जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून त्याच्यावर बोट, ते तुम्ही खराब करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याच्यासाठी वाईट वाटते. आणि म्हणून ते सुधरवायचा प्रयत्न मी माझ्यापासूनच करते, की मला माहितीये की मी लावणी खूप चांगल्या प्रकारे करते, त्याच्यात मी कुठल्याही प्रकारचं वल्गरनेस किंवा अश्लीलपणा मी करत नाही, त्याच्यामुळे मी ऑफकोर्स ते बोलू शकते. बरोबर. जर मी स्वतः ती लावणी करताना काहीतरी वेगळं करत असती तर ऑफकोर्स मला तो हक्कच बनत नाही की मी दुसऱ्यांना बोलू. बरोबर. जर मी चांगलं करते, जर मला माहितीये की मला लावणी लोककला हा विषय आहे आणि तो मला जपायचा आहे आणि माझा अभ्यास आहे त्याच्या बाबतीतला, किंवा माझ्या टीममध्ये किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असे चांगले पर्सन्स आहेत लावणीसाठी म्हणून मला असं वाटतं की लावणी लोकांपर्यंत चांगल्या मार्फतच पोहोचावी. बाकी सगळी गाणी आपण कशीही केली तरी काही फरक पडत नाही. फक्त समाजात आपण राहतो, समाजाचं आपण देणं लागतो आणि समाजासाठी म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे, यासाठी मी माझी लोककला जपते. क्या बात, क्या बात. खरं तर हा वारसा म्हणजे सुरेखाताई पुणेकर असतील किंवा विठाबाई असतील, ज्यांच्यावरती आता खूप मोठा सिनेमा येतोय, पण ते सिनेमा येण्यासाठी त्यांनी लावणीसाठी संपूर्ण आयुष्य किंवा त्या लोककलेसाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलंय. आणि तुम्हीही तीच पारंपरिक लावणी, मी त्यांची नावं याच्यासाठी घेतोय की त्यांनी पारंपरिक लावणी जपली, जी आमच्या आजी आजोबांना सोबत बघावीशी वाटत होती, ते बघू शकत होते. आजची लावणी अशी झाली की आमच्यासारख्या तरुणांनाही बघताना असं वाटतं की मला घरच्या कोणी तर पाहिले तर मग काय होणार, असं झालं लावणीचं. तर तुम्ही तरुणांना काय सांगाल की आता एक विषय की तुमच्या लावणीला आम्ही का बघितलं पाहिजे आणि त्या लावणीला आम्ही का नाही बघितलं पाहिजे? त्या लावणीला म्हणजे ते लावणी करतच नाहीये, फक्त डीजे वरती. एखादं गाणं आपण डीजे वरती ऑन करतो आणि लावतो आणि नुसतं डान्स करतो, त्याला लावणी म्हणत नाही. लावणी शाहिरांनी लिहून ठेवलेली असते, त्या पदलालित्य असतात, एक्सप्रेशन्स असतात, ताल असतो, सूर असतो, ढोलकीवाला असतो, टीम असते, त्याच्या मागे बरीच मेहनत असते आणि मग ती एखादी लावणी साकार केली जाते आणि मग ती स्टेजवर लावण्यावरती परफॉर्म करते. सो त्यामागे बाकीच्या मुलींचं नाही म्हणणार मी, फक्त माझं म्हणते की त्यामागे बरीच मेहनत आहे आणि बऱ्याच लावणी कलाकार किंवा लावण्यवतीने तेवढी मेहनत घेऊन पदलालित्यात ते आणून आणि मग परफॉर्म केलं आहे. सो आपण म्हणू की डीजेवरती नुसतं परफॉर्म करणं हे काही लावणी नाहीये. कळलं, चंद्रा गाण्यावरती डान्स केला म्हणजे झाली लावणी. त्यात बऱ्याच बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या आपल्याला दाखवता येतात आणि समाज प्रबोधनही करता येतं लावणीतनं, आणि हे बरेच लावण्यवतींनी दाखवून दिलेलं आहे. कळलं. सो ह्यात नवीन काही मला बोलायची गरज नाही, त्यांनी दाखवून दिलेलं आणि आपण करतोच. पण माझं असं म्हणणं आहे की ऍज इन मी युवा पिढी म्हणून, समजा मी या फील्डमध्ये नसती, बरोबर, तर कदाचित मीही लावणी नसती बघितली. बरोबर. आता काय होतं की सध्या ट्रेंड आहे, बरोबर, आपल्याला नवीन नवीन गोष्टी बघायला आवडतात. आपण रील पण खूप वेळ, 1 मिनिटाची रील असेल तर आपण नाही बघत, स्क्रोल करतो. मी जर समजा लावणी इंडस्ट्रीमध्ये नसती तर मी पण पब मध्ये जाऊन डान्स केला असता, इकडे तिकडे नाचले, मला आपल्याला तेच आवडतं सध्या. पण लावणी असं पारंपरिक आपण नाही बघत. मी भजन नाही ऐकत. मी रिअल टू फॅक्ट की मला देवावर विश्वास आहे, मी फक्त हात जोडू शकते, पण मी भजन किंवा तेवढा काळ मी ते नाही ऐकू शकत. एक 10-15 मिनिटं मी फक्त देवासाठी नामस्मरण करू शकते, पण पूर्ण वेळ भजन नाही ऐकू शकत. बरोबर. असं प्रत्येक युवा पिढीमध्ये आहे की ते तेवढं नाही करू शकत. असं लावणीही ते नाही बघू शकत. बरोबर. सो डीजेचा ट्रेंड आहे. मुलांना काय वाटतं, यार डीजेवर नाचायचं जोरजोरात, ऑफकोर्स करा, पण जे तुम्ही बघताय ना स्टेजवरती की एखादी लावण्यवती परफॉर्म करते, एखादी कलाकार परफॉर्म करते, तिला कळलं पाहिजे की आपण नेमकं काय देतोय प्रेक्षकांना. बरोबर. आपण प्रेक्षकांना नेमकं कशामार्फत उकसवतोय. बरोबर. ऑफकोर्स युवा पिढी अशा कलाकारांकडे जास्त
प्रेरित होतात आणि त्यांना असं वाटतं की यार ही किती सुंदर नाचते, ही किती सुंदर नाचते, पण तुम्ही तिला फक्त सुंदर बघताय किंवा ती सुंदर नाचते तुम्हाला वाटतंय, बरोबर. ते तुम्हीही करू शकता, ते काही इतकं इझी आहे. बट जे अभ्यासू व्यक्ती आहेत, जी खरंच इतकं पदलालित्य, एक्सप्रेशन्स, एवढा अभ्यास करून मग काहीतरी परफॉर्म करतात, त्यांनाच माहिती असतं की नृत्य हा काय प्रकार आहे. आणि मी यासाठी हे सांगू इच्छिते की मी फक्त लावणी करत नाही, माझं भरतनाट्यम झालेलं आहे. ओके. हा, आणि माझं कथ्थकच्या 2 एक्झाम झालेल्या आहेत. सो मलाही चांगलं माहितीये की नृत्य का सादर करावं, कशासाठी सादर करावं, आणि प्रेक्षक कसाही असला तरी आपण आपल्या नृत्याने प्रेक्षकांना कसं खेळवून ठेवावं, हे मी भरतनाट्यम मधून शिकलेली आहे. फक्त डोळ्यांच्या एक्सप्रेशन्सने आपण किती प्रेक्षकांना खेळवू शकतो. कळलं? लोकांना वाटतं की मी लावणी करते म्हणजे संपलं. नाही, मी भरतनाट्यम शिकलेली आहे. हा क्लासिकल प्रकार आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्ही इतकं वा 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 किती छान आहे, बरोबर. पण हीच जर लावणी लावली, अरे ही वायात गेलेली असेल. नाही, 7 वर्ष त्यालाही घालवलेली आहेत. कळलं? ह्याच्या मागे किती 10 वर्ष झाली मी लावणी ऍज अन प्रोफेशनली परफॉर्म करते. सो 10 वर्ष ते, 7 वर्ष ते, 17 वर्ष मी फक्त कामच करते. ह्याचा अर्थ असा नाहीये की फॉलोअर्सच्या जे काही काउंट आहे तो तुमचं स्ट्रगल आहे किंवा तो तुमचं सगळं काही आहे. आय एम सॉरी की मी त्याला फॉलो करत नाही. मी खूप जास्त अभ्यास आणि खूप जास्त कलाप्रेमी आहे. मी कलेवर विश्वास ठेवते, मी नंबर्सवर विश्वास नाही ठेवत त्या. सो मला असं वाटतं की प्रेक्षकांनी फक्त कला बघावी, फक्त नंबर्स बघू नये की किती फॉलोअर्स आहेत. मिलियनमध्ये असणाऱ्यांना पण काही येत नाही किंवा 2 फॉलोअर्स असणाऱ्यांना पण खूप काही येत. अगदी 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 व्हेरी नाईस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्यात जो ट्रेंड येतो ना, तो काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी असतो. म्हणजे मधल्या काळात हॉटेल इंडस्ट्रीचे सगळ्यांचे ट्रेंड येत होते आणि कोण असं बोकड कापले ते सगळं दाखवत होते. त्यातल्या बऱ्याच जणांचे आमच्याकडे पॉडकास्टही झालेले. पण तो काही काळानंतर, म्हणजे आता अगदीच थंड झालाय असं म्हणूयात आपण, तसा हा अश्लीलतेचा लावणीचा, म्हणजे मला काय म्हणायचंय, जी गोष्ट क्युरिओसिटी निर्माण करते, जी गोष्ट झाकलेली असते, तिच्यासाठीची जी तळमळ आहे ना, ती आत्ताच्या लावणीनं संपवून टाकली. म्हणजे मी अगदी स्ट्रेट फॉरवर्ड एवढंच म्हणेन की स्त्रीच्या अवयवांना म्हणण्यापेक्षा स्त्रीची जी आबरू आहे, म्हणूयात इज्जत आहे, जी झाकून ठेवण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रेक्षकांना किती एंगेज करू शकता, याच्यामध्ये जे स्किल आहे ते ओपन अप करण्यामध्ये स्किलच नाही ना. म्हणजे तुम्हाला काय करायचीच गरज नाहीये. जर तुम्हाला तेच करायचं तर तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. म्हणजे डान्स पण तुम्हाला नसेल येत तरी तुम्ही बेस्ट. आणि आहे असं किती जणींना नाही येत डान्स. इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण असे बरेच कलाकार आपल्याला पण माहितीये की बरेच कलाकार जे कॉम्प्रोमाइज करून सुद्धा पुढे जातात. अगदी हे काही, आणि हे का असं नवीन नाहीये, हायडन नाहीये, बरोबर. लोकांना पण माहितीये. सो इथे पण तसंच आहे की काय येतंय यापेक्षा तुम्ही स्वतःच्या बॉडीला किती एक्सपोज करू शकता, ह्याच्यावरनं कळतं लोकांना की अरे हिला काय येत असेल. पण ते प्रेक्षकांवर आहे की तुम्ही काय घ्यायचं आणि नाही. आणि मुळात ज्याच्याकडे कला आहे त्याला बाकीची गोष्टी करण्याची काही गरज लागत नाही. त्याला कलेतनच लोकांची मनं जिंकता येतात. अगदी. पण असं कधी झालंय का की आयोजकांचं तर मी म्हणू शकत नाही, पण आयोजक कशा पद्धतीने डिसिजन घेतात की समजा आता या लावणी करणारीला बोलवायचं आहे की या अश्लीलतेकडे लावणी घेऊन जाणाऱ्या किंवा डीजे डान्स करणारीला बोलवायचं आहे, हे आयोजक कोणत्या बेसिसवर ठरवतात? काय आहे की एकतर सगळ्यात पहिला मी पाहिलं की लोक आहेत ना सध्या फॉलोवर्स असणाऱ्यांना जास्त करून बोलवतात. ज्यांचे जास्त फॉलोवर्स, म्हणजे ती फेमस, ती सेलिब्रिटी, तिला काही येऊ अथवा न येऊ चालेल, पण तिचे फॉलोवर्स असले पाहिजे. ह्या चौकात जर ही व्यक्ती आली आहे तर हिच्यापेक्षा जास्त फॉलोवर्स वाली माझ्या चौकात आली पाहिजे. आयोजक त्या गोष्टीला फॉलो करतात. मग एक 5-6 जणींचे जास्त सेम फॉलोवर्स असतात. आता ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागते की आता ह्यांना कोणाला बोलवायचं. ते बघत नाही की अरे हिला नाचता येतंय की नाही, काय घेणं देणं पडलंय, आमच्याकडे शिवजयंती आहे ना, आंबेडकर जयंती आहे ना, आम्ही हिला बोलवणार. मग तो म्हणेल मी तिला बोलवणार.
आयोजकांमध्ये हे जास्त होतं आणि त्याच्यामुळे जे खरे कलाकार आहेत ते कुठेतरी बिचारे मागे राहतात आणि लोकांना असं वाटतं की मला कार्यक्रम नाहीये म्हणून मी हे सगळं पॉडकास्ट मध्ये जाऊन बोलते. सॉरी, मला असं काही नाहीये, माझ्याकडे काम आहे आणि मी खूप चांगलं काम करते. मला चालेल, मला खूप कमी काम असेल ना तरी आय एम खुश, कारण की मला त्याच्याबद्दल नाहीये. मला माहितीये की मी लोकांना चांगलं देते आणि आज नाही तर उद्या लोकांना कळणार आहे की खरी परिस्थिती काय आहे. अगदीच. सर्वात अवघड गोष्ट असते जर मी एखादी चुकीची गोष्ट समाजासमोर करतोय, त्यानंतर मला माझ्या फॅमिलीला, माझ्या रिलेटिव्हला किंवा माझ्या जवळच्या लोकांना फेस करणं. काय तर मला असं वाटतं की त्यांना त्या गोष्टींशी काही घेणं देणं नाहीये. कारण काय होतं की आपल्याला ना एकदा पैशाची चणक लागली ना की त्या गोष्टी आपण मॅटर करत नाही. आपण काय म्हणतो, मी माझ्या दमावर मोठी होते, मला कोणी खायला घालत नाही. आणि सगळेच जण तेच म्हणतात. जो व्यक्ती आज कमवतो तो 17 वर्षाचा का असे ना 18 वर्षाचा का असे ना, तो काय म्हणेल, मी पैसे कमवून आणतोय म्हणजे मी मोठा आहे माझ्या आयुष्यात, मला कोणी खायला घालत नाही जेव्हा मी घरी बसलेलो असतो, असंच म्हणतो प्रत्येक व्यक्ती. पण त्या कमवण्यामागे पण काहीतरी अर्थ आहे, बरोबर. बिगारी कामगार असेल तो पण कमवतोच, तो पण कष्टच करतो, बरोबर. पण म्हणून तो वेगळं काही करत नाही, कळलं. त्याला वेगळं काही करायची गरज लागत नाही. आता खूप जण मला डीएम करतात की तुम्ही पण तेच करता, तुम्ही पण एक्सपोजच होता. तर मला कळत नाहीये की असे माझे कुठे व्हिडिओ आहेत. नाही, आम्हाला तर काही सापडलं नाही तसं. तर नाही, शोधावे. मला असं म्हणायचं, तुम्ही शोधा आणि मग सापडलं तर मलाही पाठवा की असे असे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी असे काहीतरी कपडे घातलेत किंवा अशा काहीतरी साड्या घातल्यात की तुम्हाला एक्सपोज, तुम्हाला दिसत असेल मी त्या प्रकारे, तर तुम्ही शोधून दाखवा. कारण की फेमस होण्यासाठी आहे ना खूप काही करायची गरज लागत नाही. फेमस आपण असे होतो, इथे पण लिहिलेलं असतं आपलं नशीब. अगदी नशिबात असेल ना तर आपण असे फेमस होतो, कळलं. पण फेमस झाल्यानंतर तो काळ टिकवून ठेवणं खूप जास्त कठीण असतं. क्या बात, बरोबर. कारण की जे एज्युकेटेड असतील किंवा ज्यांनी स्ट्रगल केलेलं असेल, ज्यांना खूप काळानंतर जेव्हा फेम मिळतं ना, त्यांना त्या गोष्टीची आहे ना एक हे असते की यस, आता खूप काळानंतर मला हे मिळालं. आणि ज्यांना असं फेम मिळतं ना त्यांना माहिती नसतं, अरे हाऊ टू हँडल. बरोबर, अगदीच. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला नाही की लोक मला डीएम वरती बोलतात की तू फेमस नाहीये म्हणून तू हे सगळं बोलतेस. मला फेमस व्हायची गरज नाहीये. मी फेमस व्हायचं म्हणून इंडस्ट्रीमध्ये नव्हती आली. मला फक्त एवढंच माहिती होतं, येस मला लावणी करायची. मला तेव्हा नव्हतं माहिती, म्हणजे जेव्हा मी आली इंडस्ट्रीमध्ये ना तेव्हा मला माहिती नव्हतं की मला पेमेंट मिळतो. ओके. हा, मी कितीतरी दिवस आहे ना, म्हणजे एक 1.5 वर्ष ना मी फ्री मध्ये शो करत होती. फक्त जायचं, मागे नाचून यायचं, बस. मला तेवढंच माहिती. 1.5 वर्ष मी पेमेंट घेतला नव्हता त्या एका प्रोड्युसर कडून. आणि नंतर मला कळलं की अरे आपल्याला पेमेंट, पैसे पण मिळतात. अरे मग पेमेंट मिळतो, मला का मिळत नाहीये. मग मी जेव्हा बोलली ना, मग त्यांनी मला काढून टाकलं. ओके. तुला येत नाही डान्स, तू नको करू म्हणून. मला माहितच नव्हतं. मी पैशांसाठी म्हणून इंडस्ट्रीमध्ये नाही आली. मला फक्त असं होतं की येस, मला लोकांनी छान म्हणावं. येस, मी खूप छान नाचते, मी लोकांनी मला छान म्हणावं, एवढंच होतं, कळलं. सो फेमस झाल्यानंतर यार असं काही प्लॅनच नव्हता माझा. सो फेमसवर माझं नाहीये, माझं फक्त माझ्या कलेवर प्रेम आहे आणि ते मी करत राहणार आहे. फेमस हो अथवा न हो, हे माझ्या नशिबात आहे. अगदीच, अगदीच. खरं तर पाटील म्हणजे रुतबा, पाटील म्हणजे एक रुबाब असतो. तुमचं नमिता पाटील हे पाटील आणलेला आहे, आलेला आहे की आता जो ट्रेंड आहे की चला उठा असं काहीतरी नाव लावा, पाटील लावा, पुणेकर लावा. पुणेकर, मुंबईकर हे जे लावतायत ते मला वाटतं की अगोदरपासूनच आहे. म्हणजे विठाबाई नारायणगावकर असं आपण म्हणतो, त्या गावाचं नाव आहे ते. पण हे पाटीलचा जो ट्रेंड आला आता, जिथून खरं तर मी म्हणेन की अगदी जिथून हे सगळं सुरू झालं, पहिल्यांदा पाटलांनी धमाका केला आणि महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली. म्हणजे आता आपल्या काही जणांचे सचिन दादा असतील किंवा बाकी लोक जसं म्हणतात महाराष्ट्राचा बिहार बनत चाललाय, तर त्याला पाटीलची आणि ह्याची काय वारसा आणि काय हे सगळं चाललंय ते काय? ते पाटील आहेत का? आय डोंट नो ते पाटील आहेत का. मी जस्ट माझ्याबद्दल सांगू इच्छिते की खूप जण मला म्हणतात, यार मला कमेंट असतात आणि आहेत बरेच जण डीएम पण आहेत, पाटील नाव काढून टाका,
तुम्ही पाटलाच्या सोबत नाहीत, तुम्ही पाटील नाहीये, तर मला त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही प्लीज ती इन्फॉर्मेशन काढा माझ्याबद्दलची, जे हम्म. काही डॉक्युमेंट असतील ना माझ्याबद्दल काढा, की माझं सरनेम पाटील आहे की नाही, मी पाटील आहे की नाही, हे तुम्ही खरंच शोधा आणि मला पाठवा. कारण की मी पाटीलच आहे. माझं गाव रत्नागिरी, मी कोकणस्थ पाटील आहे. ओके. त्याच्यामुळे मला वेगळी काही लावायची गरजच नाही. आणि मला ते पटतही नाही की इंडस्ट्रीमध्ये आलाय म्हणून काहीतरी वेगळं लावायचं. मी पाटील आहे आणि डॉक्युमेंटरी माझी पाटील नावावरच आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. ओके. आता पाटील म्हणून त्याचा एक वेगळा ट्रेंड झालाय किंवा ते असं झालेलं आहे. सो ज्यांनी पाटील नाव लावून जे काही घाण केली आहे ना, हम्म. ती त्यांनीच बघायची. कारण की मी कुठल्याही प्रकारची घाण केली नाहीये. मी लावणी कलाकार आहे आणि मी लावणी छान जपलीये, कळलं. क्या आणि बात. जे म्हणतात ना की पाटलाच्या पोरी नाचत नाहीत, हम्म. कळलं. हम्म. सो मला त्यांना सांगायचंय की हे तुम्ही ठरवलं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कितीतरी आहेत ना ब्राह्मण मुली आहेत, पाटील मुली आहेत, मग ते काय करतात, हम्म. त्यांनी नाचायचं नाही. हे तुम्ही ठरवणारे कोण आहात? आम्हाला आमच्या आई वडिलांनी खूप चांगले संस्कार दिले आहेत. प्रेक्षकांशी असू देत किंवा कलाकारांशी असू देत, कसं वागायचं, कसं बोलायचं, ह्याचे खूप सुसंस्कृत हे आहेत आमच्याकडे. सो आम्हाला गरज नाहीये कोणाशी कसं वागायचं किंवा काय करायचं. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणतायत ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही हे काय करताय. हम्म. सो जे करतात ना त्यांना विचारा की तुम्ही काय करतात. मी लोककला जपते आणि लोककलावर माझं प्रेम आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कलाकारांना ना खूप जपलं हो होतं. हो अगदी. त्यांना नेहमीच अभिमानाने त्यांचा तोरा गाजवत राहावा म्हणून त्यांनी सहकार्य केलं होतं. त्यांनी कधीच कलाकारांना दूर लोटलं नव्हतं बरोबर. आणि त्यांचं कलाकारांबरोबर खूप प्रेम होतं. गौरव करत कळलं. होते शिवराय त्यांची. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपले राजे नाहीये, ते दैवत आहेत, कळलं. आणि आम्ही आणि माझी पूर्ण टीम देवाला नमस्कार करण्याआधी आम्ही त्यांना नमस्कार करतो. कारण की त्यांच्यामुळे आज आम्ही स्टेजवर प्रेक्षकांसाठी परफॉर्म करतो. क्या बात. एवढी आम्हाला ताकद त्यांनी मिळवून दिली आहे, एवढं आम्हाला त्यांनी स्वातंत्र्य दिलं आहे, कळलं. अगदीच अगदीच. त्याच्यामुळे कोणी जे मला डीएम करतात, कमेंट करतात की पाटील नाव काढून टाका, सो मी जन्मजात पाटील आहे, मी कुठून नाव काढू, क्या बात. कळलं. आणि भर चौकात तुम्ही पाटील नाव लावून अशी कुठली बाई बघितली आहे का की जी पाटील नाव असून ती नाचते? असं कोण म्हटलं? असं काही गरजेचं नाहीये. कितीतरी मुली आहेत पाटील नावाच्या की ज्या खूप चांगलं काम करतात, मग आणि म्हणतात की नाही त्या कुठे नाचतात का? अरे कोणी सांगितलं? इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच मुली आहेत ज्या काम करतात, मग त्यांनी पाटील नाव काढून टाकायचं? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे जर त्या नावाला तुम्ही धप्पा लावला असेल, त्याला आम्ही काय करणार? आम्ही पाटील आहोत, तर मी कुठून नाव काढू यार? मला एवढं म्हणजे मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटत, मला हसायला येतं की यार मी कसं नाव चेंज करू. आणि मला नाही करायचंय, माझं आहे आणि मी तसंच ठेवणार आहे. तुम्ही शोधा माझे डॉक्युमेंट आणि मला पाठवा की तुम्ही पाटील नाहीयेत. क्या बात. खरं तर मुलींना सर्वात मोठा सपोर्ट असतो तो फॅमिलीचा, आई वडिलांचा. आणि आज पाटलांची मुलगी एवढ्या ठामपणे सांगते की मी ओरिजिनल पाटील आहे, तर तिला इथपर्यंत येण्यासाठी फॅमिलीचा काय सपोर्ट होता किंवा तिच्या आयुष्याची जर्नी काय होती? मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये यायचा विचार केला ना, तेव्हा सगळ्यात पहिला मला सगळ्यात मोठा अपोज मिळाला तो माझ्या आईकडून. ओके. माझी मम्मी म्हणाली आपल्या घरात असलं काही चालणार नाही. आणि आमच्या घरात कोणीच कलाकार नाहीये, सगळे एज्युकेटेड आहे आणि सगळे बिझनेस आणि जॉबच करतात. सो तिचं असं होतं की तुझं काय चाललंय, तू एकतर एवढं छान शिकलीये, मास्टर्स केलंय, तुला भरतनाट्यम येतं, तुला डान्स म्हणून आम्ही तुला ते करायला सांगितलं, हे लावणीचं काय गणित तू घेऊन लागलीस. सो ते तिला नव्हतं पटत. पण माझ्या पप्पांचा खूप जास्त सपोर्ट होता मला. ते म्हणाले की तुला जे करायचंय ते तू कर, मी तुझ्या सोबत आहे. सो त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे आज कुठला तसा बाप नसेल जो म्हणेल की तू कर, तुझ्या पाठीशी आहे. पण फक्त भर चौकात नाचायचं हे काही खायची गोष्ट नव्हती. आता ते ट्रेंड आलाय, पण एक 10 वर्ष आधी लोकांनी खूप जास्त त्रास दिला माझ्या आई वडिलांना, मला, की तुमची मुलगी काय चौकात नाचते, काय तमाशा करते. आणि त्यावेळेला त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटत होतं की आपण असं फील्ड निवडलंय आणि आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना, माझ्या बहिणींना त्रास होतोय.
हे ऐकून खूप त्रास व्हायचा. पण आता असं वाटतं की तीच लोक माझ्या आई वडिलांना म्हणतात, प्लीज आमच्या घरी या, प्लीज आम्ही त्याला आमच्या घरी घेऊन या, तिच्याबरोबर फोटो काढायला मिळेल का, आम्हाला तिच्याशी बोलायला मिळेल का. सो आता छान वाटतं. पण त्यावेळेला जे झालं ते खूप कठीण होतं. आणि एज सपोर्ट पर्सन म्हणून घरचे खूप इम्पॉर्टंट असतात. फॅमिली सपोर्ट आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असतो. आणि मला तो मेन व्यक्तीकडनं होता, जे माझे वडील. सो मला कुठे बघायची गरज नाही लागली. 4 लोक काय म्हणायचे? 4 लोक हेच म्हणायचे, तुमची मुलगी तमाशात नाचते. त्यांना तमाशा, ऑर्केस्ट्रा, थिएटर यामधला काहीही एक फरक माहिती नाही, पण तमाशात नाचते. आणि आता तो तमाशा झालाय, म्हणजे तमाशा खरंच वेगळा आहे, ज्यात विठाबाई नारायणगावकर असतील, रघुवीर खेडकर असतील, मंगलाताई बनसोडे असतील, आणि एक तमाशाला एक उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. आणि मुली आता जे करतात त्यांना तो तमाशा विचित्र प्रकारे स्टेजवर चालू आहे. पण ज्या लोकांनी माझ्या आईवडिलांना खूप हिणवलं, त्रास दिला, की कुठल्या कुठल्या कार्यक्रमात माझ्या आईला बोलवलं जायचं नाही, कारण की हिची मुलगी तमाशात नाचते म्हणून. नको नको, तिला नको बोलवायला, लग्नात तिला नको बोलवायला, तिची मुलगी तमाशात नाचते. व्हिडिओ आले की हे बघ तमाशात नाचणारी मुलगी आली, असे व्हिडिओ ते असे दाखवायचे, हिणवायचे. आणि मुद्दाम तिला, म्हणजे ती समोर असताना असे व्हिडिओ तिला समोर लावायचे एकमेकी जणी, की अरे ही बघ, हीच नमिताच आहे ना. सो माझ्या मम्मीला तेव्हा वाईट वाटायचं. तिला कळत नव्हतं ते की ही एक कला आहे आणि तिच्यात ती आहे, कळलं. पण माझ्या पप्पांना माहिती होतं की हिच्यात कला आहे आणि ही ह्या कलेला पुढे घेऊन जाऊ शकते आणि स्वतःही पुढे जाऊ शकते. पण मम्मीला असं ते त्रास व्हायचा की अरे आपल्याला मैत्रिणी अशा म्हणतात किंवा बहिणी अशा म्हणतात असं. तर तिला ते खूप जास्त त्रासदायक होतं. आणि तेव्हा तिला बघून, कारण की मी मम्मीशी खूप जास्त अटॅच्ड आहे, सो तिला ते बघून मला त्रास व्हायचा की अरे आपल्यामुळे तिला त्रास होतो. हे खूपच हेक्टिक होतं त्यावेळेचं. पण त्यावेळी मला असं होतं की नाही, मला स्ट्रगल करायचं आणि मला हेच करायचं, कुछ भी हो जाए. अगदी क्या बात. आता तुम्ही या लेवलला पोहोचलायत की महाराष्ट्रात खूप चांगले चांगले कार्यक्रम तुम्ही करता, पारंपरिक लावणीचे स्पेशली. तेव्हा आईला काय फील होतं? खूप छान. म्हणजे ती माझ्याबरोबर कार्यक्रमांमध्ये येते, इथले लांबचे. हो, ती माझ्याबरोबर मुंबईत मी कार्यक्रमाला असली ना की ती माझ्यावर कार्यक्रमाला येते. पुण्यात आता मी स्वतः फ्लॅट घेतलेला आहे, त्यामुळे ती पुण्यात असते, तेव्हा ती माझ्याबरोबर कार्यक्रमाला येते. आणि मग लोकमत सखी मंचचे कार्यक्रम असतात फक्त महिलांचे वगैरे. सो त्या महिला येऊन इतकं प्रेम देतात ना, अगं तू किती गोड दिसते, अगं तू किती छान दिसते, अगं तू किती छान नाचते, आणि पप्प्या घेतात, अख्खं ओढून बुचके घेतात. तसं तिला ते बघून खूप छान वाटतं. मग ती सगळ्या मैत्रिणींना फोन करून सांगते, अगो त्यांनी तिला असं केलं. सो तिला आता प्राऊड फील होतं. आणि ती माझ्या प्रत्येक, आता म्हणजे जेवढे जवळजवळ कार्यक्रम असतील ना तेव्हा ती सोबत असते माझ्या, ॲज अ मैत्रीण म्हणून. तिला ते आवडतं माझ्याबरोबर फिरायला, की येस, तिला म्हणजे मला कोणी छान बोललं तिला खूप जास्त आवडतं. म्हणजे प्रत्येक आईला आवडतं. पण ती फक्त म्हणजे मी छानच करते आता ती ते नाही बघत. हा, तिचं आहे ना, म्हणजे मी इन्स्टावरती व्हिडिओ टाकले की ती माझे व्हिडिओ बघणार आणि मग म्हणणार ही साडी बरोबर नव्हती, तुझी ही हेअरस्टाईल बरोबर नव्हती. ती चुका शोधते. खूप जास्त. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी माझ्या घरातच. माझ्या बहिणी ती चुका शोधतात, हे बरोबर नव्हतं, हे गाणं नव्हतं घ्यायला पाहिजे तू, असं नव्हतं. सो मला असं फील होतं की येस, आता हे बेस्ट आहे, आता माझ्या चुका शोधतात ना, म्हणजे हे माझ्यासाठी खूप ट्रॅक वरती. पण आता आई जेव्हा आपल्या मुलीची एक पारंपरिक लावणी बघते आणि इकडच्या अश्लीलतेच्या लावण्या बघते, तेव्हा आई काय सजेस्ट करते का की इकडे आपल्याला जायचं नाही किंवा असं करायचं नाही? तुमच्या स्वतःचे तर कलेवर प्रेम आहे, म्हणजे तुमचा ट्रॅक ऑलरेडी ठरलेला आहे, फिक्स आहे. पण आईला एक भीती वाटते की सुरुवात केली 10 वर्षापूर्वी तेव्हा सगळ्यांचीच लावणी ठीकठाक होती. आता अचानक या 2 वर्षात म्हणूयात किंवा 3 वर्षात अचानक लावणी वेगळीकडे गेली, तेव्हा आईचं काय सांगणं असतं? ती जेव्हा मी काम करायला स्टार्ट केलं ना, तेव्हा कसं आहे की मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये खूप जास्त वेगळी आहे. मी जशी कॅमेरासमोर किंवा मी स्टेजवर दिसते तशी मी पर्सनल लाईफमध्ये नाहीये. मी खूप जास्त माझ्यात डिफरन्स आहे. सो माझं असं होतं की माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये घरच्यांनी कधीच इंटरफेअर करायचं नाही. म्हणजे मी त्यांना विचारते की मला असं प्रोजेक्ट आहे किंवा असे इव्हेंट्स आहेत, मी घेऊ का, असं करायचं. तिथपर्यंत त्यांना माहितीये ही डिसिजन घेणार ना, ही परफेक्ट घेणार.
ती चुकीचा डिसिजन घेणारच नाही. सो ती मला असं कधीच म्हणत नाही किंवा पप्पा असे कधीच म्हणत नाहीत की अगं तू हा इव्हेंट करू नको, हे करू नको. सर मला ते म्हणतात तुझ्यावर आहे, तुला जे करायचे ते कर. आणि मी पण असेच डिसिजन घेते की जे मला, माझ्या बहिणींना कुठेतरी त्यांना चूक माझ्या भोगावी लागणार नाही. बरोबर. सो ते माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये कधीच इंटरफेअर करत नाही. किंवा असतं ना काहींचं की घरचे म्हणतात की हा प्रोजेक्ट करू नको किंवा हे करू नको. सो प्रोफेशनल लाईफमध्ये ते कधीच माझ्यामध्ये पडत नाही. आणि ती सध्या खूप व्हिडिओ बघते, हे सगळं चाललंय, पण ती कधीही एका शब्दाने मला असं म्हणत नाही की अगं तुला फेमस व्हायचं नाद लागला असेल तर असलं काही करू नको वगैरे. असलं ती मला कधीच म्हणत नाही. तिला माहितीये ही करणारच नाही, हे तिला माहितीये. जास्त इम्पॉर्टंट आहे इथला. सो ती करणारच नाही, तिला माहितीये. त्यामुळे तिला किंवा त्यांना सांगायची गरजच लागत नाही मला की असं काहीतरी कर. त्यांना माहितीये हिचा ट्रॅक, हिला काहीही केलं ना तरी हिने इथे लावलेलं आहे, ती अशीच जाणार. ती हळूहळू जाईल पण ती अशीच जाईल. अगदीच. इथपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर म्हणजे मास्टर्स होईपर्यंत आणि पहिल्यांदा कधी क्लिक झालं की हा मला लावणी करायची किंवा मला या क्षेत्रात जायचंय, स्वतःला तुम्हाला कधी रिअलाइज झालं? ते लहानपणापासून आहे ना मी खूप जास्त डान्स करत होती. बचपन म्हणजे असं म्हणता येईल की अगदीच आपण सिनियर केजी ज्युनियर केजी मध्ये असो ना, तेव्हापासूनच. आणि मी सगळ्यात पुढे असायची तो डान्स. आणि सगळे म्हणजे मला नंतर फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये सगळे टीचर्स म्हणायचे नाही तूच पुढे राहा, तूच लीड कर. सो तेव्हापासून तर डान्स म्हणजे इम्पॉर्टंट झाला. आणि एक 10th ची एक्झाम संपली माझी आणि मला असं झालं की यार आता आपण काहीतरी शिकलं पाहिजे डान्स मधलं. आपल्याला डान्स येतो पण आपण शिकलोच नाही काय. मग असंच मैत्रिणी थ्रू ॲज इन प्रोफेशनल बॅक डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली. सो तिथून ते माझं चालू झालं. आणि लहानपणापासूनच आहे ना माझी मम्मी आहे ना अभ्यासात खूप जास्त स्ट्रिक्ट होती की हे झालंच पाहिजे. म्हणजे ती डोकं घेऊन अशी आपटायची की हे झालंच पाहिजे, तुला आलंच पाहिजे, असं होतं तिचं. तर ती ना अभ्यास झाला ना की रोज ETV मराठी लागायचा, त्याच्यावरती ती सुरेखाताई पुणेकरांच्या लावण्या लागायच्या. सो ती मला ते दाखवायची. आता ते मला माहिती नाही, ते कुठेतरी माझ्या मनावर किंवा माझ्या इनर माइंडवर ते त्याचं प्रतिबिंब पडलं की येस हेच झालं, हे छान आहे आणि हे आपण केलं पाहिजे, असं कुठेतरी झालं असेल मे बी. आणि मग ते सुरुवात झाली. ते आपलं असं ना कॉन्शियस माइंड मध्ये आपलं असतं यार हे किती छान आहे. आणि त्या इतक्या सुंदर दिसायच्या तेव्हा. सो ते बघून असं माझी मम्मी त्यांना खूप हे करायची की अरे वाव, या किती सुंदर आणि किती छान नसतात. तर ते माझ्या कॉन्शियस माइंड मध्ये राहिलं आणि मग ते पुढे 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 त्याची कंटिन्युटी झाली. ओके. पण मास्टर्स करेपर्यंत लावणीतलं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते अदाकारी, ज्याच्यावर तुम्ही म्हणालात की डोळ्यांनी खिळवून ठेवणं ही खरी लावणी, किंवा चेहऱ्याच्या एक्सप्रेशननी तुम्ही पब्लिकला होल्ड करणं ही खरी लावणी. मग त्याच्याकडे स्पेशली वर्कआउट करावं लागलं की त्याला शिकता शिकता ते येत होतं ऑटोमॅटिकली? मला हसायला येतंय आता आठवण की मला प्रोड्युसरांनी सांगितलेलं की तुला आयुष्यात कधी लावणी जमणार नाही. आणि मला खरंच येत नव्हतं. मला डान्स येत होता पण सगळ्यांना असं असं प्रोफेशनल मी कधी डान्स केला नव्हता. शाळेत तर कोणी डान्स करतो ना, आपण गणपतीत डान्स करतो, मग लोक म्हणतात अरे किती छान डान्स करते, असं नुसतं कमर हलवा. पण माझ्यात आणि माझ्या बहिणीमध्ये थोडेसे वेगळे, म्हणजे माझी मधली बहीण आहे तिच्यात आणि माझ्यात थोडे वेगळे स्पार्क होते की आम्हाला येत होतं पण ह्याला हे म्हणतात किंवा ह्या गोष्टीला हे असं असं करायला हवं हे माहित नव्हतं, कोणी शिकवलंच नाही. आणि डान्स क्लास लावायचा एवढी ऐपत नव्हती. कारण डान्स क्लास लावायचा तेवढं नव्हतं, कारण की 3 बहिणी होतो आम्ही आणि करायचं फक्त येतं तुम्हाला काय गरज आहे डान्स क्लासची, असं आई वडील म्हणायचे की तुम्हाला काय, तुला सगळं येतं. आणि मग नंतर असं झालं की मी शिकत 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 मला जेव्हा प्रोड्युसर म्हणाले की तुला जमणारच नाही, ते बसलं माझ्या डोक्यात. आणि मला असं झालं की सगळे करू शकतात मग मी का नाही करू शकत. मग मी युट्यूब माझ्यासाठी खूप जास्त, आता ते माझ्यासाठी गुरु असं मी समजेल. कारण की त्याच्यावर बघून मी खूप जुन्या लावण्या काढायला लागली, ज्या बऱ्याच जुन्या लावणी कलाकारांनी केल्या होत्या त्यांच्या लावण्या बघायला लागली. आणि मग ते मी दुपारी कॉलेज, संध्याकाळी क्लास आणि रात्री जेवल्यानंतरचा जो माझा काळ असायचा तो फक्त लावणीसाठी असायचा. सकाळी 3-3, 4-4 वाजेपर्यंत मला झोपच लागत नव्हती. ही लावणी किती सुंदर आहे, आणि मग त्याचे शब्द, मग ते ऐकायचे लावणी आणि मग त्याच्यावरती अभ्यास करायचा. मग सकाळी उठून असंच ब्रश करता करता ते पायात कसं वाजेल हे सगळं मी खूप करायचे.
सो त्याच्यामुळे तिथून जी माझी सुरुवात होती ना, की एक्सप्रेशन्स आणि ह्याच्यामध्ये काय येईल, हे एक्सप्रेशन्स कसे वाटतील, ते मी कंटिन्यू म्हणजे आता पण ना मी आरशात बघून कंटिन्यू स्वतःला हे एक्सप्रेशन कसे असतील, ते कसे लागतील, इथे असं केलं तर कसं वाटेल, हे ओके. मला कंटिन्यू असतं माझं. मी हा. शांत नाही बसू शकत. म्हणजे चपाती जर आपण ह्याच्यावरती गॅसवरती चालू असेल ना तव्यावरती, ती पलटताना पण माझे पाय थिरकत असतात. ओ क्या बात आहे. आणि मला असं कधी कधी असं विंडो ओपन असते, समोरच्या खिडकीत कुठेतरी बाई जेवण करत असते आणि मी इथं स्टेप्स करत असते. आणि हे मी करते, त्याच्यामुळे मम्मी म्हणते अगं लोक बघतायत. अरे हा म्हटलं मम्मी म्हणते स्टेजवर करायच्या गोष्टी घरात कशाला करते तू? ते पण किचन मध्ये. सो ते आहे, म्हणजे ते कंटिन्यू होतं माझ्याकडनं. आणि एक्सप्रेशन्स हे गॉड गिफ्टेड आहेत, की ते देवाने मला दिलेत आणि म्हणून मी छान करू शकते. क्या बात. खरं तर आपण म्हणतो की एक गाणं किंवा एक लावणी, एक गीत, याच्यामध्ये एक सिनेमा असतो. लेखक जेव्हा लिहितो, आता आपल्या भाषेत, लावणीच्या भाषेत शाहीर म्हणूयात, शाहीर लिहितात. इकडे म्हटलं तर गीतकार लिहितात. हो. आणि त्याच्यामध्ये त्यानं प्रत्येक शब्द लिहिताना 100 शब्द त्याला ऑप्शनल शोधलेले असतात आणि त्यातला जो आपण म्हणतो की योग्य शब्द आहे आणि त्यातनं त्यानं त्याच्या भावना मांडलेल्या असतात. मग लावणी कलाकार म्हणून प्रत्येक जण किंवा तुमच्या आसपासची लोक त्या शब्दाला तेवढं सिरियस घेतात का? म्हणजे मला असं म्हणायचं की त्याचा अर्थ तुम्ही कधी सांगता का लावणीच्या माध्यमातून? छान होता हा प्रश्न, मला आवडला. काय होतं की लावणी डबल मिनिंग आहे, बरोबर. हो. आधीच्या लावण्यावरती पण लावणी करत होत्या, बरोबर. मग लावणी डबल मिनिंग आहे हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. सो लावणी करताना डबल मिनिंग कडे जाण्यापेक्षा आपण ती सोबर पण कशी करू शकतो त्याकडे आपण लक्ष द्यायचं. पिकल्या पानाचा असेल तर पिकलं पान हे कशासाठी युज होतं हे आहे. किंवा विडा रंगला ओठी, बरोबर. एखाद्याला सांगायचंय की विडा रंगलाय पण तो तुमच्यामुळे रंगलाय. सो तो विडा आपण दाखवतानाच कसा दाखवायचा, किंवा त्याला भरवलाय मी तो विडा, बरोबर. पण तो अर्धा राहिलेला विडा जेव्हा मी खाते ना तेव्हा पण माझे ओठ रंगतात, मला इथे ब्लश होतं, बरोबर आहे. सो तो माझा एक वेगळा गेटअप होतो ना, की तुझ्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती इतका छान नूर आलेला आहे. हे दाखवताना आपण डबल मिनिंगची गरज नाही लागत. आपण खूप सोबर छान प्रकारे ते दाखवू शकतो. नो नीड टू अश्लील. मग तुम्ही स्पेशली जसं म्हणालात की प्रत्येक स्टेपवर मी विचार करते, इथं जर हे एक्सप्रेशन केलं, असा हात केला, हे सगळं तुमचं चालू असतं बॅक ऑफ द माइंड. तसं ती लावणी एखादी तुम्हाला सांगितली की ही लावणी तुम्हाला परफॉर्म करायची, तर त्याच्यासाठी डीप स्टडी काय करता तुम्ही? खूप खूप जास्त. म्हणजे मला जेव्हा सांगितलं जातं की ही लावणी परफॉर्म करायची आहे, आणि माझं खूप असतं की मला रोज नवीन उठून नवीन काहीतरी करायचं असतं. सो माझं आज ही लावणी करायची म्हटलं ना की मग ती लावणी मी खूपदा ऐकते. प्रत्येक अंतरे, त्या अंतऱ्या मागे काय लिहून ठेवलंय ह्याचा अर्थ, आणि तो अर्थ मी सादर करताना मी कशी थिरकली पाहिजे, माझे एक्सप्रेशन्स काय झाले पाहिजे, लोकांना बघताना ते कसं दिसतंय हे पण मी खूप जास्त ऑब्झर्व करते, की त्यांना स्माईलच आली पाहिजे मला बघून, की त्यांना असं. आणि भले त्यामध्ये महिला का असेना, महिला जरी असती ना तरी त्यांना असं लश आलं पाहिजे, यार काय करते. आत्ताच मी रिसेंटली एक कार्यक्रम केला होता, त्याच्यामध्ये सगळ्या गुजराती महिला होत्या आणि लावणी त्यांनी कार्यक्रम ठेवलेला. सो त्या कार्यक्रम संपल्यानंतर मला त्या भेटायला आल्या. त्या म्हणाल्या आम्ही तुझ्या प्रत्येक एंट्रीची वाट पाहत होतो की तू कधी स्टेजवर येते, तुझा कॉस्ट्युम, आम्ही प्रत्येक गाण्याला साडी चेंज करते. अच्छा. हो, 3 ते 4 मिनिटांमध्ये आम्हाला चेंज करून स्टेजवर जायचं असतं, कळलं. सो 3 ते 4 मिनिटांमध्ये पूर्ण गेटअप असतो. पूर्ण म्हणजे साडी, ऑर्नामेंट्स, बँगल्स, घुंगरू हे सगळं चेंज करून स्टेजवर जायचं. सो इतकं फास्ट असतं, आणि त्यात मी प्रॉपर लक्ष ठेवते की माझं पिनअप असेल, माझे एक्सप्रेशन्स असतील, मी सगळं कॅरी करते तिथे व्यवस्थित. सो त्या म्हणाले की तुझी आम्ही इतकी वाट बघत होतो, तुझ्या एक्सप्रेशन्सने ना आम्हाला असं पाणी पाणी होत होतं. म्हणजे विचार कर, जर आमचे हस्बंड आले असते तर त्यांना काय झालं असतं. मला तसं लाजल्यासारखं झालं की स्वतःहून महिला इतकं म्हणतात. सो ते खूप जास्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट. आणि मी खूप जास्त लावणी करताना मी खूप जास्त स्टडी करते. बाकी सगळे गाणी मी फक्त कोरिओग्राफ करते की येस असं जायचंय तसं जायचंय, पण नाही, लावणी म्हटलं ना की त्याच्या मागे खूप मेहनत पाहिजे. खूप मी लगेच सांगत असते की मला सांगितलं ना ही लावणी करायची, लगेच नाही.
थोडा हम्म. वेळ लागेल मला बसवावी लागेल ती, त्याच्या मागे काय अर्थ आहे, तोडा काय वाजतोय, बीट काय वाजते, अगदी सगळं मी बसून मगच करते. क्या बात. आणि मी झोपेत पण झोपेत पण मी हे हा अंतर आहे, मग हे असंच वाजलं पाहिजे आणि हे पाय असेच झाले पाहिजे. ओके. खूप माझं असतं आणि तसंच मी करते स्टेजवर. हा, म्हणजे प्रॉपर अभ्यास करूनच ते परफॉर्म केलं जातं. आता कॉमनली असं की आमचा होम मिनिस्टर शो असतो तेव्हा 4-5 तास आम्ही नाचतो असं आम्ही म्हणतो, म्हणजे लोकांमध्ये नाचतो. काही जण 1.5 तास नाचतात तुमच्यातलेही. खरं ते नाचतात की माहित नाही मला, म्हणजे मी बोलणार नाही. पण तुम्ही लावणी जेव्हा परफॉर्म करता किंवा एखादं सॉन्ग परफॉर्म करता तेव्हा 4-5 मिनिटाचं मॅक्झिमम सॉन्ग असतं. 5 मिनिटं म्हणजे डोक्यावरून पाणी. 5 मिनिटं नाचता आणि परत पाठीमागे जातं, दुसरं कोणतं परफॉर्म करतं त्यावेळेस. आता हे जेव्हा येतात स्टेजवर तेव्हा 1 तास 1.5 तास असं एकटे परफॉर्म करतात. त्यांना कसं जमतं? काय आहे ना की ढोलकी नाही, तसं ते लावणी करतच नाही, ते डीजे वरती एखादं गाणं करतात, ते गाण्यांचा पॅच असतो कंटिन्युटीचा आणि तो ते करतात. पण त्याच्यात ते होल्ड करतात ना. हो, तेच सांगते की आपण जेव्हा आहे ना 3-3, 4-4 किलोचे घुंगरू, इतका मोठा आंबडा, इतके सारे ऑर्नामेंट्स, बँगल्स आणि शालू, भले ती नेटची साडी का असेल ना, ती प्रॉपर पिनअप केलेली, इथे प्रॉपर पिनअप केलेली, इथून प्रॉपर पिनअप केलेली, इथून प्रॉपर पिनअप केलेली, जेव्हा वेअर करून आपण स्टेजवर जातो ना, तेव्हा आहे ना ढोलकीच्या तालावर जेव्हा खरंच त्या बीटवर नाचावं लागतं ना, तेव्हा दम लागतो. की 3 किलोचे घुंगरू आणि एवढा मोठा अटायर जेव्हा घालून जातो ना, तेव्हा तुम्ही नाही तेवढ्या वेळ परफॉर्म करू शकत. ते तर मी सुद्धा करते. मी पण नॉर्मल साडी घालून विदाऊट घुंगरं, केस मोकळे सोडून मीही 1.5 तास नाचू शकते किंवा एखादी लावण्यवतीही नाचू शकते तेवढं. पण जेव्हा तुम्ही फक्त उभे राहता आणि वेगवेगळे चाळे करता, वेगवेगळे हातवारे फिरवता, सो त्याला दम नाही लागत. मग तुम्ही 2-3 तास पण एखादी मुलगी करू शकते. पण हेच जेव्हा ढोलकीच्या बीटवर बीट टू बीट नाचायचं असेल, एक्सप्रेशनने फक्त खुणवायचं असेल, घुंगराच्या तालावरती जेव्हा बारीक बारीक म्हणतात ना, फक्त घुंगरू वाजतात, ते तुम्ही किती वेळ करू शकतात? नाही जमत ते प्रत्येकाला. कळलं. कमीत आता छायाताई खुटेगावकर, कळलं, तर मायाताईंच्या बहीण आहेत त्या सख्या, त्यांचं इतकं नाव आहे की त्या पायातल्या घुंगरांपैकी फक्त पायातला एकच घुंगरू वाजेल, एकच घुंगराचा आवाज येईल असं परफॉर्म करत होते. आता ते कोण करू शकतं? म्हणजे 4-5 किलोचे घुंगरू घालत होते. 5 किलो 10 किलोच्या घुंगरामधला फक्त एक घुंगरू वाजला पाहिजे, माईक समोर ठेवायला लागायचं त्यांच्या. त्या 5 किलोच्या घुंगरामधनं फक्त एका घुंगराचा आवाज काढायचा. मी तर सॉरी की मला जमणारच नाही ऑफकोर्स. सो त्यांनी 15-15 मिनिटं पण लावण्या खेळवल्यात, पण 15 मिनिटांनंतर ते रसिक प्रेक्षक असं हे व्हायचं की काय लावण्यवती नाचून गेली ती. बरोबर. तर ते आपल्याला आत्ताच्या मुलींना नाही जमणार, ते म्हणजे मलाही नाही जमणार. एका घुंगराचा आवाज करणं त्याला मला कितीतरी वर्षांची तपश्चर्या करणं, तर ते नाही जमणार. आणि 1.5 तास असो किंवा 2 तास तुम्ही होल्ड करून फक्त काहीतरी खुणवूनच तुम्ही ते करू शकता. आता जेव्हा तुम्ही प्रेक्षकांमध्ये परफॉर्म करता तेव्हा प्रेक्षकांचे तर प्रेक्षक सिलेक्टेड झालेत, म्हणजे प्रेक्षकांना सगळ्या प्रकारचं बघायचंय. तर जेव्हा पारंपरिक लावणी करताय स्पेशली, तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात? किंवा कोण असं म्हणतं का की तू असं करायला पाहिजे होतं, तू तसं करायला पाहिजे होतं? म्हणजे काय, खूप वेळा असं होतं की कार्यक्रम करताना आहे ना, लावणी सगळ्यात पहिला गण, गवळण, मुजरा, लावणी 2 लावण्या झाल्या की मग सांगायला येतात की मॅडम बस लावणी बस, आता ना असं एकदम धुमाकूळ झाला पाहिजे, असं एकदम पब्लिक हे झालं पाहिजे. सो असं जेव्हा रिस्पॉन्स येतो ना, तेव्हा वाईट वाटतं की अरे लावणी बघा. आणि सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये खूप प्रेम देतात लावणीला, की तिथे लावणींचाच कार्यक्रम पूर्णपणे घेतला जातो. पूर्ण लावण्याच पाहिजे. मध्ये 1-2च गाणी होतात की जे आयटम सॉन्ग वगैरे, पण लावणी पूर्णपणे झाली पाहिजे. पण मग काही ठिकाणी जेव्हा असं बोललं जातं ना की
बस लावणी नाही करायची. मग तेव्हा वेगळा कार्यक्रम म्हणून मी तोही करते. मी म्हणत नाही की मी तसला कार्यक्रम करत नाही किंवा मी फक्त अश्लील करत नाही, हे मी कॉन्फिडेंटली सांगू शकते. मी जे करत नाही ते करत नाही. टिप टिप बरसा पाणी हे गाणं सुद्धा मी करते, बरोबर आहे. तर टिप टिप बरसा पाणी गाण्यामध्ये मी कुठल्याही प्रकारची साडी उघडत नाही किंवा मी कुठल्याही प्रकारची साडी ओतून घेत नाही. मला आठवण सुद्धा नव्हतं, पण पाणी ओतून घेत नाही किंवा काही नाही. मी स्वतःला पूर्णपणे भिजवते, बरोबर. माझे केस भिजलेले दिसले पाहिजे, जेणेकरून असं जरी केलं ना तरी ते प्रॉपर दिसले पाहिजे, त्यातनं पाणी निघतं. तो टिप टिप बरसा पाणी ह्या गाण्याने पण आपण खेळू शकतो. पण मला त्या गोष्टीची म्हणजे गरज लागत नाही की वेगळं काहीतरी करायची, ते जीभ ओठांवरनं फिरवायची, तसलं काही नाही गरज लागत. सो मी पण अशी गाणी करते. माझ्या अकाउंटलाही असे व्हिडिओ आहेत, पण अश्लील नाहीये हे मला माहिती. क्या बात. तुमची टीम, आता ज्या टीम सोबत तुम्ही काम करता त्या लोकांसोबत तुम्ही किती दिवसापासून जोडलेले आहेत आणि त्यातली लोक काय काय परफॉर्म करतात? येस, माझ्या टीम बरोबर मी आता 5 वर्ष झाली की मी काम करते एकत्र, आणि त्या टीमचं नाव खूप जास्त आहे. कारण की त्या टीम बरोबर छायाताई कुटेगावकर, मायाताई कुटेगावकर, सुरेखा कुडचीताई, मेघाताई, अशा बऱ्याच लावणी कलाकारांनी, चैत्राली राजे, अशा बऱ्याच कलाकारांनी कामं केली. चैत्राली राजे थोडीशी म्हणजे तिचा बॅनर वेगळा होता, पण सुरेखाताई आणि मेघाताई आम्ही सगळे त्या लोकांनी. मेघाताई सोबत मी एक फिल्म केली. नाही, ती खूपच गोड आहे तिची लावणी. तिच्याकडनं पण बरेच काही शिकली आहे. म्हणजे मी ऍज अ फक्त व्हिडिओ बघून, मी असा पर्सनल लेवलवरती नाही शिकली. सो अशा बऱ्याच मोठ्या कलाकारांनी कामं केलेली आहेत. त्या टीम बरोबर मला काम करायची जेव्हा संधी आली, सो मला असं होतं की मी मुंबईत काम करत असल्यामुळे ना मला फक्त लावणी येत होती. लोकगीतं काय असतात हे मुंबईत माहित नाही. मुंबईत फक्त आगरी कोळ्यांची कोळी गीतं ती फेमस आहे, ती यायला पाहिजे. सो ती आम्हाला येत होती. पण हे लोकगीतं किंवा चंदन कांबळेंची गाणी असतील किंवा अशा इथल्या कलाकारांची, सिंगिंगच्या कलाकारांची त्यांची गाणी, ती मला कुठलीच माहित नाही. आणि फक्त लावण्या माहिती आहेत. तर प्रोड्युसर मला म्हणाले, मॅडम तुम्हाला लावण्या माहित असल्या ना तरी तुम्ही इथे मागे पडाल, कारण की इथल्या लोकांना ना लावणी बरोबर वेगवेगळ्या गोष्टी बघायला आवडतात, आणि जर तू नाही केल्यास ना तर तू मागे राहशील. मी खूप वेळ विचार केला आणि मला एक लावणी दिलीच नाही माझ्या एका कार्यक्रमात. सुरुवातीला फक्त मला एक गवळण दिली आणि बाकी सगळी गाणी करायला सांगितली. छमछम करता है, नशुला बदन, आज सगळी गाणी मला येतच नाहीये. म्हणजे ऐकून आहे, मी परफॉर्म करू शकते, बट माझ्या मनातच नाहीये ते, तर मी काय प्रेक्षकांना देणार ना. सो मी तो शो केला आणि घरी गेले आणि मी प्रोड्युसरांना फोन केला, सर मला जर लावणी करायला दिली नाही ना तर मी कार्यक्रम नाही करत. आणि तेव्हा ना खूप प्रॉब्लेम, तेव्हा नुसताच कोविड संपला होता आणि तेव्हा त्यांनी मला फोन केला होता की कार्यक्रम चालू झाले तर तू परफॉर्म कर. सो मी म्हटलं की सर मला लावणी नाही दिली तर मी नाही करणार. सो माझ्यासाठी असं हे थोडं प्रेशराईज होतं की अरे आपल्याला कार्यक्रम मिळतो एवढा मोठा आणि आपण हे म्हणतोय. पण तेव्हा मला असं झालं की नाही ठीक आहे, जर मला नाव करायचं ना स्वतःचं तर मला लावणी करणं गरजेचं आहे. मला लावणीतून नाव करायचं, आयटम सॉन्ग मधून नाव करायचं नाहीये. म्हणून मी आजपर्यंत अजून तरी मी कुठलेच आयटम सॉन्गचे अल्बम केलेले नाहीये. माझ्या नावावरती आयटम सॉन्गचे अल्बम नाही, कारण की मला ऍक्टिंग येते, मला डान्स येतो, पण मला अल्बम सॉन्ग सध्या नाही करायचे. मला एक असं होतं की नको आत्ता नाही मला पाहिजे. सो मी अल्बम सॉन्ग मला स्टेजवर पण परफॉर्म करायचे नव्हते. मग मला त्या प्रोड्युसरांनी आमच्या आणि मॅनेजरने वेगळं सगळं समजून सांगितलं की तुला थोडंसं अपडेट व्हावं लागेल. पहिलं तू सध्या एक छोटा फोन आहेस, त्यात तुला सिम कार्ड आहे, सगळं आहे तुझ्याकडे, पण तुला खूप जास्त काही त्याच्यात भरावं लागेल, तुला सगळं इनबिल्ड करून मग तुला लोकांपुढे जावं लागेल. सो मी म्हटलं की हे पण करणं गरजेचं आहे, नाहीतर आपण मागे पडू. सो मी पण त्या गोष्टी करते आणि त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं अश्लील कपडे घाल किंवा स्कर्ट घाल असलं कधीच सांगितलं नाही. आमच्याकडे ते होतच नाही. माझ्याकडे एक 25 लोकांचा संच आहे आणि माझी टीम खूप छान आहे. सगळे खूप चांगलं काम करतात आणि कोणालाही असं अश्लील करायची किंवा असे व्हिडिओ बघून, आता माझ्याकडे कॉलेजच्या मुली पण आहेत, जे ग्रॅज्युएशन लेवलला आहेत. सो त्या हे सगळं बघतात, तर त्या लहान आहेत पण त्या आमच्याकडे बघतात की ताई ही साडी छान वाटते ग, मला पण छान वाटते. ते काटपदर असो किंवा नेटच्या असो, पण त्याच्यातनं परफॉर्म कसं करायचं आहे ना हे त्यांना बरोबर कळतं. अरे नमिता ताई, अर्चना ताई असं नाही करत आहे, मग आपण का करायचं.
त्यांना लोक अप्रिशिएट करतात एवढं चांगलं करून, मग आपण कशाला वेगळं काही करायचं. सो त्यांना पण गरज लागत नाही की आपण वेगळ्या रस्त्यावर जायची, अगदीच. सगळीच अश्लील करायची. ते पण खूप छान परफॉर्म करतात. काही जणांचे आता स्वतःचे शो आहेत, म्हणजे द डॅश डॅश शो, द डॅश डॅश शो असं आहे. तर द नमिता पाटील शो भविष्यात काही डोक्यात आहे का, किंवा असं काय करण्याची प्लॅनिंग आहे का? नाही, अजून तरी माझं असं काही नाहीये, कारण माझी टीम खूप छान आहे. आणि मला असं काय होतं की मी पैशांसाठी म्हणून इंडस्ट्रीमध्ये आलीच नव्हती, किंवा मी उलट माझ्या प्रोड्युसरांना सांगते की सर तुम्ही हा कार्यक्रम लावा थिएटरमध्ये, पेमेंट नका देऊ. क्या बात. हो, आम्ही म्हणतो, माझ्या ग्रुपमध्ये पण खूप कलाकार आहेत, सर तुम्ही इथे इव्हेंट लावा, पेमेंट नका देऊ आम्हाला, पण करा. मग सर म्हणाले ना की नमिता इथे पेमेंट करा, ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. पण सर आमचे जे प्रोड्युसर आहेत ना ते फक्त म्हणतात, पण पेमेंट वेळच्या वेळी आणि तेवढाच देतात. क्या बात. हा गुण आत्ताच्या इंडस्ट्रीमध्ये खूप कमी आहे. अगदी अगदी. की वाढवून सांगायचा आणि मग द्यायचंच नाही, हे खूप होतं. पण नाही, तुला मी थोडा देईन पण तो वेळेवर दे, असं आहे. सो मला ते खूप जास्त आवडतं. आणि दुसरी गोष्ट की द नमिता पाटील आणि असा शोचा मी कधी विचारच केला नाही. पण हो, की आमचे जे प्रोड्युसर आहेत ते खूप जास्त कार्यक्रम देतात आणि मला स्वतःला वेळ मिळत नाही की मी असं काहीतरी विचार करू. माझा अजून असं काही विचार नाहीये. कार्यक्रम मिळत राहतील हा कॉन्फिडन्स आहे, कारण की जर मी त्यांच्याकडे आहे तर ते पण माझ्या सोबत आहेत, पूर्ण टीम. सो भले मी डीजे शो असेल काही असेल, मी त्यांच्या अंतर्गत करते. इथपर्यंत आलीये, पुढपर्यंत जायचं, कारण की बऱ्याच मोठ्या कलाकारांनी माझ्या ग्रुपमधल्या, मायाताई असतील, 25-25, 30-30 वर्ष ग्रुप बरोबर काम केलंय लॉयल्टीने. अशी खूप कमी मुली आहेत की ज्या 5 वर्ष 10 वर्ष काम करतात, पण 25-25, 30-30 वर्ष काय असतं हे खूप जास्त, म्हणजे हे आहे की आपण एक टीम बरोबर 30 वर्ष काम करणं, आयुष्यच थोडक्यात. आणि अजून त्या निवृत्त नाही झाल्यात आणि अजूनही त्या म्हणतात की बास आता मी दमली आणि मला आता घरी बसवा. पण आम्ही म्हणतो नाही माहिती, तुम्ही असला ना म्हणजे आमच्या रूम मध्ये तर आम्हाला पॉझिटिव्ह फील होतं. हो, त्या आजारी असतील आणि नाही आलं ना तर आम्हाला असं वाटतं यार आता शो कसा होईल. त्या कार्यक्रमात 2च लावण्या करतात, 2 किंवा 3. पण त्या मेकअप रूम मध्ये असतील ना तर वी आर फील व्हेरी पॉझिटिव्ह. हा, त्याच्यामुळे मी असं काही विचार केलेला नाहीये. आणि काही जणी म्हणतात ना की आमच्यावरती आमच्या बाकीच्या 10 मुलींचं किंवा काय ते लाईट्स आणि ह्याचं, तर आमच्याकडेही तसंच आहे. आमची पण 25 लोकांची टीम आहे आणि ती लीड डान्सर वरतीच अवलंबून असते. कळलं, तुमचं जसं आहे ना डीजेचं, तसं इथे ना 4 वादक स्टेजवरचे आणि 4 बॅक स्टेजचे आणि समोर 2 बसलेले, हे सगळ्यांना आम्हाला पण हे करावं लागतं, कार्यक्रम मिळवावे लागतात. सो फक्त ती व्यक्ती नाहीये. आणि जेव्हा एखादा लाईव्ह कार्यक्रम होतो ना तेव्हा टीम खूप जास्त एक्सपांड होते, खूप मोठी होते. आणि त्या टीम बरोबर काम करायचं ना की प्रत्येकाला सांभाळावं लागतं तिथे. डीजे शोला इथून एक मुलगी आली, तिथून एक मुलगी आली, झालं. तसं नाहीये. इथे 12 मुली, 8 लीडच्या मुली, 6 कोरसच्या मुली, 1 सिंगर, 4 वादक, हे स्टेज आर्टिस्ट असतील, परत लाईटवाला, हे सगळ्यांना मॅनेज करायचं असतं. आणि जेव्हा प्रोड्युसर हे सगळं मॅनेज करतो ना तेव्हा मी बघते की त्यांची इतकी चिडचिड होते. सो मी हे मॅनेज नाही करू शकत. कळलं, कारण की हे खूप हॅक्टिक आहे. कार्यक्रम घेण्यापासून, आयोजकांकडनं पेमेंट घेण्यापासून इतकं इझी नाही, सगळं जबाबदारीचं काम आहे. आणि काही काही गावांमध्ये आयोजकच असे असतात ना की ते आपल्या धारेवर धरतात की नाही देणार पेमेंट, काय करायचं करून, असंही असतं. आमच्या बरोबर नाही झालं कधी, मला तो अनुभव नाहीये, पण मी ऐकलेलं आहे काही मुलींचं की नाही देत, त्यांना छेड काढतात, त्यांना काही काही बोलतात. सो हे खूप जास्त, आणि मला तेवढे पेशन्स नाहीयेत. सो मी इथूनच राम बघू फ्युचर मध्ये काय होईल ते. नमिता पाटीलला आतापर्यंत सर्वात परफॉर्म करायला अवघड गेलेली लावणी किंवा गाणं कोणतं, आणि त्याच्यासाठी काय काय प्रिपरेशन केलं होतं? अवघड अशी नाही, पण जेव्हा ढोलकी आणि घुंगरांची जेव्हा जुगलबंदी असते ना, ही खूप जास्त प्रॅक्टिसने बसवून केलेली असते. गाणं परफॉर्म करायला काही असं अवघड नाहीये, कारण की ते ऐकायचं, थोडीशी प्रॅक्टिस करायची, पदलालित्य शोधून काढायचे, जागा शोधून काढायची आणि परफॉर्म करायचा. पण जेव्हा ढोलकीवाला वाजवतो ते सेम आपल्या
पायातना आलं पाहिजे हे खूप हम्म. जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की जाणकार रसिक प्रेक्षक जेव्हा समोर असतो ना तेव्हा खूप जास्त टेन्शन असतं. कारण की त्या चुका शोधायला बसलेल्या असतात बरोबर. असं. आणि मुळात कसं होतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना कलाकाराची वाहवाही कधीच करत नाही. बरोबर, अगदी अगदी. बरोबर. आपण एखादं चांगलं काम केलं तर कलाकार आपल्याला फोन करून म्हणत नाही अगं तू हे चांगलं काम केलंय, नाही म्हणत. पण मला कलाकारांचे फोन येतात की क्या अगं बात आहे. ही तू लावणी खूप छान केली आहेस, खूप मस्त केली आहे. आणि मला आवडतं की प्रेक्षक तर आहेच पण कलाकाराची वाहवाही जेव्हा करतो ना तेव्हा आपण कुठेतरी जिंकतो. बरोबर, अगदी. असं. नमिता पाटील मॅडमसाठी आतापर्यंतचा सगळ्यात दुःखाचा प्रसंग कोणता होता? कोविडमध्ये माझे बाबा आजारी होते आणि तेव्हा म्हणजे कार्यक्रमच करत होतो आणि त्याच्यामुळे अशी काही मी खूप जास्त सेव्हिंग्स वगैरे ठेवलेली नव्हती. म्हणजे कोविडमध्ये सगळ्यांनाच कळलं होतं की आपण सेव्हिंग्स ठेवणं किंवा बॅकअप ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हे तेव्हा आपल्याला कळलं होतं. आणि तेव्हा मला कळलं की माणसांसाठी उभे नाही राहत. एकदा परिस्थिती आपल्यावर आल्यानंतर कोणी कोणाचं नसतं हे त्यावेळेला कळलं. आणि आई वडील आयुष्यात खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि मुळात वडील खूप जास्त असतात. आणि आपल्याला आई दिसते घरात, खूप राबते, आपल्यासाठी करते, आपल्यासाठी खूप काही करते. पण जो पडद्यामागचा बाबा असतो ना तो आपल्याला कळत नाही. आणि पडद्यामागचा बाबा कळण्यासाठी आहे ना मुलीचंच काळीज लागतं. कारण मुलांना ते कळत नाही की बाबा काय असतो. आणि मला भाऊ नाहीये, त्याच्यामुळे मला आई वडिलांना भले माझं लग्न हो अथवा न हो जेव्हा केव्हा पण मी माझ्या आई वडिलांना नाही सोडू शकत. हे अगदी माझं ठाम मत आहे की काही झालं तरी मी माझ्या आई वडिलांना सोडणार नाही. हा, समोरच्याच्या पण आई वडिलांना मी नाही सोडणार कारण की जसे माझे तसे त्याचेही आहेत, सो त्यालाही नाही. पण माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी जे काही केलेलं आहे, म्हणजे तुम्ही सांगा की एक 25 वर्ष आधीचा जो काळ होता ना तेव्हा मुलगी नको असायची. बरोबर. आणि माझ्या घरात आम्ही 3 बहिणी होतो आणि माझे पप्पा म्हणाले हे 3 मुलीच माझ्यासाठी सर्व काही आहे, मला मुलगा नकोच आहे. आणि माझ्या वडिलांनी जेवढी मेहनत करून मला इथपर्यंत पोहोचवलं ना ते मी खूप जास्त ब्लेस्ड आहेत की देवाने मला माझे असे बाबा दिलेत की इतकं छान आहे की ते मला कधीच म्हणजे असं हे करत नाहीत की तू हे काम करते. माझे वडील मला कधीच विचारत नाहीत की तू कुठे चाललीये, तू कुठे गेलीये. माझ्या घरामध्ये ना मैत्रिणी कमी आणि मित्र जास्त येतात. मी रात्री 1 वाजता 2 वाजता जरी फोनवर बोलत असली ना तरी ते विचारत नाही तू कोणाशी बोलते, कधीच नाही. त्यांना माहितीये मी काय. आणि असा बाबा असायला पण खूप मोठं काळीज लागतं. आणि मी नशीबवान आहे की मला असे वडील मिळालेत. सो खरंच असा वडील प्रत्येकाला मिळाला पाहिजे. कारण की मुलगी जी कॉन्फिडेंट होते ना ती वडिलांना. सो ते मला कळलंय. त्यामुळे थँक्यू देवा स्वामी की तुम्ही मला असे पप्पा दिले. कोविडमध्ये काय झालं? कोविडमध्ये झालं होतं की ते खूप जास्त आजारी होते. आणि सगळीकडे अशा न्यूज येत होत्या. त्यांना कोविड नव्हता पण. ओके. हो, हे झालं होतं पण डॉक्टरांना कळतच नव्हतं की त्यांना नेमकं झालंय काय. कारण की त्यांची बॉडी पूर्ण वीक झाली होती. त्यांना आतड्याचा वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झालेला, त्यांच्या पोटात काहीच जात नव्हतं. आणि मी जिथे राहत होती ना तिथे सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल होते, गव्हर्नमेंट हॉस्पिटल नव्हते. आणि मग बहिणी लहान होत्या, आईने पूर्ण हरून गेली होती मम्मी की आता काय करणार. कारण की आपल्याकडे एवढा पैसा नाहीये की आपण एवढं सगळं कसं मॅनेज करणार. पण काही लोक देवासारखे धावून येतात. तसे माझे प्रोफेसर होते कॉलेजमधले जगदीश संसारे सर, ते माझ्यासाठी आले होते की त्यांनी मला कार्ड दिलं होतं एक 1.5 का 2 लाखाचं ATM कार्ड. त्याच्यात पैसे आहेत, तू वापर, कळलं, उरले तर ठीक, नाही उरले तरी चालतील. सो त्यावेळेला मी त्यातून जो खर्च केला आणि माझ्या पप्पांनी पण असं, म्हणजे पप्पा स्ट्रॉंग होते पण त्यांना असं झालेलं की एवढी मोठी परिस्थिती समोर आहे, कोविड आहे, हॉस्पिटल घेत नाहीये आणि ही एकटी मुलगी कुठे कुठे फिरवणार मला. सो आतून त्यांनी असं केलेलं की जाऊ दे आता बास झालं. पण मी त्यांना म्हटलेलं की पप्पा मला जेवढं पैसे जातील जाऊ देत, म्हटलं मी काहीही करेल, म्हणजे मी स्वतःला काहीही करेल पण मी तुमच्यासाठी म्हणून ते पैसे जमा करून आणेल आणि तुमचा इलाज करणार. आणि मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेली आणि त्यांचा तिथे इलाज केला. डॉक्टर म्हणाले की काही झालेलं नाहीये, थोडंफार लक्ष दिलं तर ते कव्हर होईल. पण त्यालाच मला 3 महिने गेले त्यांना रिकव्हर करण्यासाठी. आणि तो काळ जो होता ना तो खूप जास्त, म्हणजे मला झालं होतं ना की मी वेडी होईल.
मी इतकी जास्त डिप्रेस झाली होती, कारण की मेन खांदा जर निघून गेला तर काय होईल आयुष्यात. बरोबर. इतकी माझ्यासोबत म्हणजे जी भीती होती ना, की मी ती कव्हर करू शकत नव्हती. पण त्यानंतर मी ठरवलं की आता ह्याच्या पुढे कोणापुढे हात पसरवायचे नाही. मी कधी पसरवतच नाही म्हणा, पण देवाला पण मी सांगितलंय की मी कधी कोणापुढे हात पसरवेल अशी माझ्यावर वेळ येऊ देऊ नको. मला कितीही कष्ट करावे लागले ना आयुष्यात तरी चालेल. मी स्वतःला झिजवेल, मला चालेल. मला एकही दिवस तू घरात बसू देऊ नको, मला चालेल. पण मला काम कंटिन्यू दे, मला कष्ट करायची ताकद दे आणि माझ्या आईवडिलांना निरोगी ठेव. तिथून पुढे देवाने मला ती ताकद दिलीये आणि मी कॉन्फिडेंट आहे की मी माझ्या आईवडिलांना कधीच कोणापुढे झुकू देणार नाही आणि मी इथं झुकणारच नाही. कळलं? मी इतकं स्वतःला कॉन्फिडेंट केलेलं आहे. वडिलांना त्यावेळेस वाटलं असेल की माझा मुलगा झाला. हो, ते मम्मीला म्हणाले, ते माझ्यासमोर व्यक्त होत नाही खूप. म्हणजे असतं ना एक मुलाचं आणि वडिलांचं नातं असं की ते व्यक्त होत नाही, पण ते माझ्यासमोर व्यक्त होत नाही. ते मम्मी समोर म्हणाले की आयुष्यात मुलगी असावी तर नमितासारखी. आज तिने मरणाच्या दारावरनं मला ओढून आणलंय. कळलं? आणि आत्ताच्या ज्या मुली असतात ना त्या सगळ्याच नसतात अशा. कळलं? कारण काय होतं, एकदा घराबाहेर पाऊल पडलं ना की पाऊल वेगळीकडे चालतं. कळलं? आपण आपलं बघायला लागतो कुठेतरी. आपण आपल्या घरच्यांचं तेवढंसं बघत नाही किंवा बहिणीचं. तेव्हा मी जेव्हा घराबाहेर पाऊल टाकलं ना तेव्हा मी विचार केलेला की आपण आपलं नंतर आधी बहिणींचं, आई वडिलांचं बघायचं. त्यामुळे माझ्या मनात कधीच माझा विचार पहिला येत नाही, कधीच नाही. म्हणजे माहिती नाही ते कशामुळे आहे, पण मला कधीच असं वाटत नाही की ही गोष्ट मी माझ्यासाठी घेऊ. नाही, पहिलं डोक्यात येतं ही गोष्ट माझ्या बहिणीसाठी घ्यायची, ही मम्मीसाठी घ्यायची, ही पप्पांसाठी घ्यायची. मग कुठेतरी माझा विचार येतो मला. सो मला ते आहे की मला नाही माझा विचार येत पहिला. मला पहिला त्यांच्यासाठी करायचं असतं आणि मग माझ्यासाठी. क्या बात. आणि लाईफ मधली सगळ्यात हॅप्पी मुवमेंट काय होती? हॅप्पी मुवमेंट माझं लाईफ खूप छान आहे, त्याच्यामुळे मला असं सगळं हॅप्पी मुवमेंट सगळं आहे माझ्यासाठी. आणि मुळात हॅप्पी मुवमेंट हीच आहे की आणि असेल की आई वडील शेवटपर्यंत सोबत असावे, हीच माझ्यासाठी हॅप्पी मुवमेंट असेल. बाकी कला हे म्हणजे काय फेमस होणं किंवा काहीतरी करणं हे तर आहेच आयुष्यात, काम करत राहणं किंवा स्वतःसाठी जगणं आहेच. पण आई वडिलांसाठी जगणं आणि आई वडिलांसाठी एक आठवली मला एक छोटीशी गोष्ट की लहानपणापासून आम्ही रेंटवर राहत होतो आणि आई वडिलांचं स्वप्न होतं की आपण स्वतःचं घर घ्यावं. आणि तेव्हा वडील पप्पा घेऊ शकले असे तेव्हा, पण त्यांना असं होतं की नाही, मुलींचं शिक्षण आहे आणि मुलींना कुठेच कमी पडता कामा नये. ते उपाशी राहिलेले मला चालणार की माझ्या पप्पांनी खूप उपासमार बघितलेली, 5-5, 6-6 दिवस जेवले नाहीयेत. सो त्यांनी म्हणजे काय असते उपासमार हे त्यांनी बघितलेलं आहे. सो त्यांना असं होतं की माझ्या मुलींनी हे नाही बघितलं पाहिजे कधीच, म्हणून त्यांनी आहे ना कधीच आम्हाला ती कमी पडू दिली नाही. हे पाहिजे तर ते संध्याकाळी आलं पाहिजे घरी. कळलं? सो त्यांचं असं होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला ते कधीच आम्हाला बघू दिलं नाही. आणि मग जेव्हा घरचे म्हणायचे की आपल्याला घर घ्यायचंय आणि ते खूप खूप जास्त म्हणजे होतं की येस आपल्याला घर घ्यायचंय, पण ते होत नव्हतं. आणि आता रिसेंटली मी पुण्यात स्वतःचा फ्लॅट घेतला आणि जेव्हा ते आई वडिलांनी माझ्या जेव्हा पूजेला बसल्यावर जे म्हणजे पिक्चर होतं ना, ते मला इतकं भारी वाटत होतं ना की ह्या मोमेंटसाठी मी स्वतःला इतकी वर्ष राबवलंय, त्याचं मला चीज मिळालंय. खूप म्हणजे खूप मला भारी वाटलं. आणि त्यांनाही असं झालं की तिने करून दाखवलं. कळलं? म्हणजे जे आम्हाला नाही जमलं ना ते तिने करून दाखवलं. तिने सगळ्यांची तोंड अशी बंद केली. कळलं? काही न बोलता. जी लोक माझ्या आई वडिलांना म्हणाली होती तुम्ही भिकारी आणि भिकारीच राहणार, त्यांची तोंड मी माझ्या कामातून माझ्या गोष्टीने बंद करून दाखवली. मी त्यांच्याशी भांडायला गेली नाही, त्यांना कधी काही बोलली. मी विचार केलेला की ह्या गोष्टीचं उत्तर मी माझ्या कामातून देईन आणि मी ते दिलं. सो तो माझ्यासाठी हॅपी मुवमेंट. घरावरती नेम प्लेट काय? मी पप्पांना विचारलं होतं की पप्पा घरावरचं नाव तुमचं टाकायचं का, तर ते मला म्हणाले की तू आमच्यासाठी सर्वस्व आहे, घर तू घेतलं आहे, त्याच्यावरती माझं नाव नाही लावायचं, तू तुझंच नाव लावायचं. सगळ्यात पहिलं घर तू तुझ्या नावाचं लावायची नेमप्लेट
आणि त्याच्यानंतरचे जे फ्लॅट घेशील त्याला नंतर आमची नावं क्या आहेत. बात है, क्या बात. सो माझ्या बहिणीने मला घरचं नाव दिलं स्वप्नपूर्ती नमिता पाटील, आणि माझ्या अकाउंटवरती आहे माझी नेम प्लेट, जी मी खूप जास्त अशी खूप छान सजवली आहे. तिथे खाली घुंगरू आहेत, क्या बात. नथ आहे त्याच्यावरती. ते म्हणजे माझ्या प्रोफेशनला ती साजीशी आहे अशी मी नेमप्लेट तिथे बनवली, आणि लोक अख्ख्या बिल्डिंग मध्ये म्हणतात अरे हिची नेमप्लेट खूपच सुंदर आहे. त्यांना माहिती म्हणजे जेव्हा डिलिव्हरी बॉय येतो झोमॅटो वगैरे झोप्टोवाले, तेव्हा ते आधी बघतात नेमप्लेट आहे नमिता पाटील, ते खाली जाऊन सर्च करतात की कोण आहे, आणि ते मला रिक्वेस्ट पाठवतात. सो ते खूप छान वाटतं की आपल्या म्हणजे वडिलांनी मला ते नाव दिलं की तू हे कर, आणि त्याच्यामुळे आज इतकं छान ते माझं घर वाटतंय. क्या बात. लाईफ मधला सगळ्यात शॉकिंग प्रसंग. एक इंडस्ट्रीमध्ये असं म्हणतात ना की आपण खूप जास्त लोक असतात की कॉम्प्रोमाइज साठी मिळून हे होतं, तर ते झालं होतं माझ्यासोबत. आणि सिरियलचं ऑडिशन होतं, मोठी सिरियल होती, मोठं प्रोजेक्ट होतं, लीडचंच कॅरेक्टर होतं. त्यासाठी मी गेली होती. तेव्हा काही गोष्टी अनपेक्षित घडल्या. त्यानंतर ते म्हणाले, तिकडे पण झालं होतं की तुमचे फॉलोवर्स नाहीये, तुम्ही इतके काही सुंदर दिसत नाहीत, आणि तुम्हाला काही तसलं येत पण नाही, सो तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे तर तुम्हाला फायदा होईल. सो तिकडे ते खूप जास्त शॉकिंग होतं की ठीक आहे, मी सुंदर दिसत नसली तरी मला माहितीये की माझ्यात ती कला आहे, मी करू शकते, हा कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये. आणि तुम्ही सांगा तर काय करायचंय, तुम्ही आज माझी लुक टेस्ट घेतात आहे, तुम्ही माझ्याकडनं ऑडिशन बनवून घेतात आहे, ऑडिशन बेस्ट होत आहे, आणि मग मला तुम्ही त्या प्रोड्युसरशी भेटायला सांगताय किंवा डिरेक्टरशी भेटायला सांगताय, आणि मग हे सगळं तुमचं ठरतं, आणि मग नेक्स्ट डेला मला वेगळीच कोणतरी मुलगी पुन्हा दिसते की अरे आता हिला सिलेक्ट झाली, आता तुमचं नाही झालं, म्हणजे तुमचं ऑडिशन बरोबर नव्हतं, तुम्ही लुकला मॅच होत नाहीये. तेव्हा नमिता पाटीलचा बाणात जागा झाला नाही का? नाही, मला काय होतं की लेट इट गो. हा, जे माझ्या नशिबात नाहीये ना, तर ती गोष्ट मला नाही मिळणार. हा, जर ती गोष्ट मला मिळाली असती आणि पुढे जाऊन मला ती गोष्ट कॉम्प्रोमाइज करावी लागली असती तर मग काय उपयोग आहे. त्यापेक्षा ती गोष्टच नकोय मला. इट्स ओके, मी आहे तशी खुश आहे. मला 1.5-2 लाख नकोय, मी 1000मध्ये खुश आहे. पण त्यासाठी मला स्वतःला विकावं लागत असेल ना, तर ते मला जमणार नाही. मग ते स्क्रीनवर असो किंवा स्टेजवर असो. त्यामुळे मी स्टेजवर विकली जात नाही. माझी कला तुम्ही घेताय, तुम्ही मला नाही घेताय. बरोबर. तुम्ही माझ्या कलेचे पैसे देतायत, भले ते स्टेजवर का असेना, तुम्ही माझे पैसे देत नाही. तर आता जी लावणी परफॉर्म केली जाते, आणि त्याचं आपण म्हणतो की कलाकार कोणत्याही क्षेत्रातला असो, स्टेजवरचा असो, टीव्हीवरचा असो, पडद्यावरचा असो, त्या प्रत्येकाच्या माध्यमातून आपण एक मीडियम आहे. म्हणजे एंटरटेनमेंट तर आहेच, पण त्यासोबत आपल्याला लोक फॉलो करतात. आपण एखादी गोष्ट केली, मग चांगली करा की वाईट करा, कोण ना कोण फॉलो करणार. वाईट केली तरी कोणीतरी फॉलो करणार. आणि मग इनडायरेक्टली चित्रपटांचा समाजावर इम्पॅक्ट पडत असतो. चित्रपट म्हणजे कोणतंही माध्यम, एंटरटेनमेंटच्या प्रत्येक माध्यमाचा. तर आता जे महाराष्ट्राची परिस्थिती झाली की अगदी आपण म्हणतो की एखादी मुलगी यंग झाली, म्हणजे 18-20 वर्षाची झाली, तर तिला बघून जे बलात्कारांची प्रकरणं होत आहेत त्याला आपण समजूयात की ती मुलगी यंग आहे, त्या दृष्टीने त्यांनी बघितलं आणि ते घडलं असेल. पण अगदी 2 वर्षाच्या मुलीपासून 90 वर्षांच्या आजीपर्यंत जी काय महाराष्ट्रात प्रकरण होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे, त्याला कुठेतरी आपण जबाबदार आहेत का? आपण इन द सेन्स, आता तुमच्याबद्दल बोलायचं तर लावणी इंडस्ट्री म्हणूयात किंवा डान्स करणारे हे जे सगळे हे जबाबदार आहेत का? ऑफकोर्स आहेत, कळलं. कारण की आपण आता मला काही कमेंट होत्या की तुम्ही बॉलिवूड इंडस्ट्रीकडे बघत नाहीत का, त्या पण कशा असतात. सो मला म्हणायचंय की बॉलिवूड इंडस्ट्री जाऊ देत ना, आपण मराठी आहोत ना, मराठी आहोत. महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कलाकार म्हणून तुम्ही काय देणं आहात, तुम्ही काय करता आहात हेच बघा. बॉलिवूडचा प्रश्नच मी घेत नाही, कळलं. मराठी सिरियल्स असतील, मराठी जी एंटरटेन इंडस्ट्री आहे ती खूप छान परफॉर्म करते, कळलं. आपले मूवीज बाहेर गावी रिलीज होतात, आपले कलाकार खूप चांगलं करतात. पण जिथे म्हणतो ना की एक रूट असतं की लोककला, त्या लोककलेतून जे सध्या मार्केट चालू आहे त्यातून मला असं वाटतं की बलात्कारी रोज तयार होतोय.
बरोबर, अगदी. कळलं. कारण की रीलवर सुद्धा बघा ना, की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विक्षिप्त व्हिडिओ येतात, की मुली असतील, मुलं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज काढतात. ते बघून तर होतच, पण ॲज एन कलाकार म्हणून आपण काय करतोय? मला म्हणायचं प्रत्येक जण इथे कलाकार आहे. बरोबर. कळलं. इथे प्रत्येक जण कलाकार आहे. तो डीजे शो करो, तो लावणी करो, तो तमाशा करो, तो थिएटर आर्टिस्ट काहीही असेल, तो कलाकार आहे. पण कलाकार म्हणून समाजाला आपण देणं लागतो आणि आपण कलाकार असताना आपण स्टेजवर काय देतोय? थोडंसं स्वतःला विचारा आणि बरोबर. मग द्या. कारण की आपल्यामुळे आज आपला बलात्कार नाही होतंय. कळलं. पण आपल्यामुळे एखादीचा बलात्कार होतोय हे विसरू नका. आपल्या वागण्यामुळे नाही झाला पाहिजे तो. कळलं. आज प्रत्येक मुलगी घरातनं निघताना विचार करत असेल, की संध्याकाळी मी घरी परत येईल का व्यवस्थित? कारण की तशी परिस्थिती आहे. अगदी अगदी 100%. कळलं. कारण की मी कितीदा बघितलं आहे, की मी ड्रेस आता मी म्हणते ना, की आता मी जीन्स टॉप घातलाय, तर आपण म्हणतो की नाही शॉर्ट्स घातले ना, की आपण समोरच्या नजरा बदलतात. जास्तीत जास्त मुलींचे बलात्कार हे ज्यांनी पंजाबी ड्रेस घातलेला आहे त्यांचेच झालेले आहेत. बरोबर. एक लहान मुलगी जिने फ्रॉकच घातलाय हो, तिचाही बलात्कार झालाय ना. जो कपड्यांवर नाहीये, ते मानसिकतेवर आहे त्या व्यक्तीच्या. आणि ती मानसिकता कुठेतरी आपण तयार करू बरोबर. नये एवढीच इच्छा आहे. आणि मग सगळे काही जण मला म्हणतात, की तुला काय गरज आहे? ती हलवते तर तिला हलवू दे ना, तू पण हलव. हे जे कमेंट आहेत ना, सो त्यांना मला सांगायचंय, की ती जे हलवते त्याचं मला काही एक देणं घेणं नाहीये. कळलं. ती हलवते, त्याच्यानंतर बलात्काराचा माझ्यावर डोळा येऊ नये किंवा माझ्या बहिणीवर येऊ नये, की तुझ्या बहिणीवर येऊ नये, क्या बात. म्हणून हे बोलायचं आहे, की त्या गोष्टीमुळे तो उत्तेजित होऊन असं काहीतरी करू नये. कळलं. बाकी सगळ्या इंडस्ट्रीज आहे, बाकी सगळ्या गोष्टींमुळे त्या व्यक्तीची ती मानसिकता तयार होते, पण ॲज अन कलाकार म्हणून, लोककलाकार म्हणून ती मानसिकता आपण तयार करून देऊ नये एखाद्याच्या मनात, एवढीच अपेक्षा आहे. अगदीच. नमिता मॅडमला सर्वात डेडिकेटेडली फॉलो करणारा आजपर्यंतचा फॅन वयोवृद्ध असेल, ज्याला खूप लावणे आवडले आणि त्यानं भरभरून कौतुक केलं, किंवा एखादी आजीबाई असेल, जो काही एक्सपिरियन्स असेल? नाही, मला प्रत्येक गावात खूप छान अप्रिसिएशन मिळतं कलेसाठी म्हणून. आणि बरेच असे म्हणजे प्रेक्षक आहेत की जे कंटिन्यू कार्यक्रम बघायला येतात. दुसरी गोष्ट, असे युवा कलाकार आहेत, म्हणजे तरुण प्रेक्षक आहेत, की जे प्रेक्षक गावोगावी फिरतात. माझा कार्यक्रम आज ह्या गावात आहे ना, त्या गावात एवढ्या 200 किलोमीटर प्रवास करून पण येतात. म्हणजे मला प्रश्न पडतो, अरे तुझ्या गावात कालच कार्यक्रम झालाय, तू कालच बघितलंय? नाही मॅडम, तुम्हाला भेटायचं म्हणून आलो. परत इथे कार्यक्रम बघणार, परत 150 किलोमीटर दुसऱ्या गावात. अरे म्हटलं, तुम्ही एवढा प्रवास का करताय माझ्यासाठी? म्हणजे असे पण प्रेक्षक आहेत आणि असेही खरंच म्हणजे कलेला जपणारे प्रेक्षक आहेत, की जे कलाकारासाठी इतकं हे करतात. आजपर्यंतचा वर्स्ट एक्सपिरियन्स काय होता? मला असं वाटतं ना, की आपण कसं होतं, की आपण एक चांगल्या लोकांबरोबर काम करतो, चांगल्या व्यक्तींबरोबर राहतो, आपले विचार चांगले आहेत, पण कधीतरी लोक आपल्या आयुष्यात कसं तरी येतात आणि जातात. तर ॲज अन प्रेक्षक म्हणून खूप वेळा ते लोक आपल्याशी कसे बोलतात, कसे वागतात, हे खूप सफर करावं लागतं. काही कलाकार असे असतात, की ते तोंडावर बोलून मोकळं होतात. हे असलं कार्यक्रमात माझ्या चालणार नाही, कार्यक्रम इथे बंद करतो. बरोबर. पण ॲज अन कलाकार म्हणून असं करता येत नाही. स्टेजवर गेल्यानंतर ना, त्या रंगदेवतेची पूजा करतो आपण, त्या स्टेजची पूजा करतो आणि त्यावेळेला फक्त रंगदेवता देव नसते, प्रेक्षक देव असतो. बरोबर. सो प्रेक्षकांची पूजा करायची, पण प्रेक्षकांचे विचार बदललेले आहेत, त्याच्यामुळे ते दगड फेकतात, ते आपल्याला खालून काहीतरी शिवी घालतात. हिचं बघ काय दिसतंय, हिचं बघ काय दिसतंय, ही बघ असं हलव ना जरा, असं व्हिडिओ दाखवतात, असं हलव ना काहीतरी, असं कर ना जरा. सो ते जेव्हा करतात ना, तेव्हा वाईट वाटतं, की अरे आम्ही तुमच्यासाठी म्हणून एवढा लांब आलेलो आहोत, फक्त पैशांसाठी नाही आलोय. कळलं. आम्ही तुमच्यासाठी आलोय, तुमचं मनोरंजन करण्यासाठी आलेलो आहोत. आणि जर तसंच करायचं असतं ना, तर आज आम्ही तुमच्या गावात नसतो. ते असते. त्याच्यामुळे तुम्ही प्रेक्षक जेव्हा आपल्याला असं काहीतरी करतो, तेव्हा वाईट वाटतं ह्या गोष्टीचं, की आम्ही तुमच्यासाठी आलोय. पण माझी टीम खूप जास्त खंबीर असते आणि मी खूप जास्त तोडफोड जबाब देणारी मुलगी आहे. पण मी एकदा का माझं अटायर झालं, की त्यानंतर मी थोडीशी शांत होते, कूल ठेवते स्वतःला. कारण की प्रेक्षकांना आपण
उलटं बोलून किंवा आयोजकांना उलटं बोलून नाही चालत. बरोबर ते आहे. देव आहेत माझ्यासाठी. एकदा का मी चेंज केलं की नाही, कळलं. तुम्ही जे बोलला आहात ना ते बोलले आहात, पण मला आयोजक पण चांगले मिळालेत, टचवूड की मला प्रेक्षक पण खूप चांगले मिळालेत की ज्यांनी मला कधीच त्रास दिला नाहीये. पण व्हिडिओज होतात, दगडं फेकतात कधीतरी कुठल्या गावांमध्ये, वाईट वाटतं, पण ठीक आहे, ती शेवटी मानसिकता आहे अगदीच. प्रत्येकाची. आमच्या समोर असणारी किंवा स्टेजवर असणारी नमिता रिअल लाईफ मध्ये कशी आहे? मी खूप खूप जास्त अशी रागिष्ट आहे. अच्छा. मला खूप पटकन राग येतो आणि एका कलाकारासाठी हे खूप घातक असतं, हे मला माहिती आहे. त्यामुळे मी ते गोष्टी नाही करत. मला माझ्या खूप गोष्टी पटत नाहीत, त्याच्यामुळे मी खूप जास्त स्ट्रिक्ट आहे माझ्या पर्सनल लाईफमध्ये, की मला ही गोष्ट नाही तर नाही एखादी. आणि मी माझी प्रोफेशनल लाईफमध्ये पण खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. ही गोष्ट वेळेत झाली पाहिजे. म्हणजे मला कार्यक्रमाची डेट दिली आहे ना आणि वेळ दिली आहे ना, त्या वेळेच्या 10 मिनिटं आधी मी पोचली पाहिजे आणि मी त्या वेळेतच असते. आणि जर समोरच्याने उशीर केला किंवा माझं फारच चढतो, सो ते खूप जास्त घातक आहे. आणि मी पर्सनल लाईफमध्ये फक्त मला स्वतःला जर चेंज करायचं असेल तर मी म्हणेल की स्वतःला कूल ठेवायला मला जमत नाही, पण मी प्रयत्न करते. ओके. आजपर्यंत रागामध्ये केलेला सगळ्यात मोठा काय म्हणत आपण भांडण किंवा चिडचिड काय होती? नाही, माझं भांडणाचं लेवल खूप जास्त पार आहे की असं म्हणतात की आपण मोठ्यांची थोडीशी हे ठेवायची असते, पण जर मोठा लहानांची इज्जत करू शकत नसेल तर मग त्याचीही इज्जत नाही होऊ शकत, असं आहे. मी पटकन तोंडावर बोलून समोरच्याला, माझा स्वभाव आहे की एखाद्याबद्दल मी मनात नाही ठेवू शकत, त्याचा राग मी मनात ठेवून नाही, मी तोंडावर बोलेन ना, संपला विषय, तिथे माझा राग निघून जातो. आणि माझी भांडणं खूप होतात, म्हणजे हा, म्हणजे टीम बरोबर असं नाही, कामाच्या ठिकाणी मी जास्त अशी नाहीये, पण कधीतरी माझं वाजलं तर मग ते खूप मोठं वाजतं आणि माझं असं होतं. आणि माझ्या हातातून अशी कामं गेलेली पण आहेत रागामुळे? हो, कारण की मला ते नाही पटत तर नाही पटत. जी गोष्ट मला नाही पटत ती मी नाही करणार. मग तुम्ही म्हणाल की ही असंच आहे, नाहीये हे बॉस, असं नाहीच आहे, हे असं आहे तर हे असंच आहे. आणि मी सत्याला खूप जास्त हे करते की हे सत्य आहे ना तर हे असंच पाहिजे, किंवा मला ह्या गोष्टी, माझं असं कधीच नसतं की मी आर्टिस्ट आहे तर मला असंच पाहिजे तसंच पाहिजे, तसं नसतं. पण वेळ महत्वाची आहे आणि मी वेळेला खूप जास्त प्राधान्य देते आणि आपल्याकडे कलाकार वेळ जपत नाहीत. बरोबर आहे. अगदीच अगदी. सो वेळ इम्पॉर्टंट आहे. मग अशा नमितासाठी आयुष्यात काय, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? माझ्या पप्पाने मला आधीच सांगितलेलं, आम्ही लव्ह मॅरेज केलंय, तुम्ही पण लव्ह मॅरेजच करायचं. पण अजून तरी मला असं कोणी ओके. नाही, कारण की माझ्या रागाला कंट्रोल करू शकेल असं कोणी भेटलेलं नाहीये, कारण की मी खूप जास्त म्हणजे तन 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 असतं माझं. आणि माझी खूप रिलेशन्स म्हणजे असे असतात ना की पटकन तुटतात माझे रिलेशन्स, कुठलंही असतो, मैत्रीचं असो, कुठलं पटकन तुटतं, कारण की मी तोंडावर बोलते. सो असा मुलगा मिळणं कठीण आहे आत्ताच्या ह्याच्यात. त्याच्यामुळे मी तो विचार करत नाही. आणि मुळात की मला या गोष्टीची भीती वाटते की समोरचा येऊन मला हर्ट करून जाईल, सो ते मी पचवू नाही शकणार. ओके. सो मला त्या गोष्टीत पडायचं नाही. आणि मी ऍक्च्युली आहे ना वर्कहॉलिक आहे खूप जास्त, म्हणजे मला दिवस रात्र काम करायची सवय आहे, मी त्या प्रोसेसमध्येच असते. आणि मग मला आठवत नाही, म्हणजे मला माझ्या मम्मीलाही फोन करून सांगायला वेळ नाही नसतो, म्हणजे वेळ असतो पण मी त्या प्रोसेसमध्ये असते, त्याच्यामुळे मी तिला फोन नाही करू शकत. मग ती म्हणते, अगं काय तू फोन तर करायचा ना, कुठे होतीस? सो मी असं समोरच्याला नाही सांगणार, आता मी इकडे चाललीये, आता मी तिकडे चाललीये, आता मी हे करते, सो माझ्याने ते नाही होत. ओके. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आणि आपल्या सोबतच्या कलाकारांना, ज्यांनी लावणी खरंच जपली त्यांनाही आणि ज्यांनी लावणीचा विध्वंस केलाय त्यांनाही काय सांगाल? जे लावणी जपतायत त्यांनी तर जपा, पुढे घेऊन जा अजून, कारण की जे चाललंय मार्केटमध्ये ते खूप घातक आहे. आणि ज्यांचं प्रेम आहे ते जपणारच आहेत, त्यांना सांगायची गरज नाहीये. आणि जे नाही जपत आहेत तर तुम्ही अपडेट व्हर्जन आहात, बट डोंट फॉरगॉट युअर रूट्स.
कारण की आपण महाराष्ट्रात राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. सो कितीही अपडेट व्हर्जन झालं तरी छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नाही विसरू शकत. आणि आपल्या पूर्वजांनी म्हणजे जे कलाकार होऊन गेले आहेत, त्यांनी जे रचून ठेवलं आहे त्यांचा तुम्ही अभ्यास केला नाहीये म्हणून तुम्ही म्हणताय की आम्ही अपडेट व्हर्जन आहोत. तर थोडासा अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल की त्यांनी काय रचून ठेवलंय आणि आपण आता काय करतोय. अगदीच. आणि प्रेक्षकांसाठी तर एवढंच म्हणेल की प्रेक्षक वर्गांनी फक्त फॉलोवर्स म्हणून येऊन कमेंट करू नका, DM करू नका. कळलं? 1.5-2 लाख फॉलोवर्स असणारेच तुम्हाला आवडतात. बी कंटिन्यू, त्यांना फॉलो करा, मला त्याच्याशी काही नाहीये. पण जे खरं कला जपतात ना त्यांचं एकदा घर बघा किंवा त्यांचं एकदा लाईफस्टाईल बघा की ते कलेसाठी म्हणून किती वाहून घेतात ते. कळलं? ज्यांना राहायला घर नाहीये ना ते सुद्धा 2,000-1,500 पेमेंट मध्ये काम करतात ते फक्त कलेसाठी म्हणून की आज संध्याकाळी पण मला जेवण मिळालं पाहिजे. असेही कलाकार आहेत खूप. कळलं? आता आपल्याला वाटतं की अरे आता आपण खूप पुढे गेलो, असं कोण नाहीये. जसं बिगारी कामगार ना त्या रोजगारावर डिपेंड असतो ना, तसाच कलाकारही रोजगारावर डिपेंड आहे. बरोबर. ते तुम्ही प्रेक्षकांनी बघा आणि तुमच्यावरच आहे की तुम्ही कोणाला मोठं करायचं, तुमच्या हातात आहे आणि ते समोरच्या नशिबात आहे. तुम्ही सगळ्यांना मोठं करा, त्याबद्दल नाहीये. तुम्ही मला मोठं करू पण नका. कळलं? माझ्या नशिबात असेल ना तरी मोठं होईल किंवा नाही होईल, पण तुम्ही मला मोठं करण्यापेक्षा माझ्यातली कला बघा आणि मग मला तुम्ही मोठं करायचं की नाही ते ठरवा. कळलं? उगाचच काहीतरी तू पण हलव, तू पण कर, ही जळकी वृत्ती. सो एखादा कलाकार कलाकारावरती तेव्हा जळतो ना जेव्हा त्याला काहीतरी येत असतं. बरोबर. क्या बात. आता लावणी असेल किंवा हे ओव्हरऑल कला असतील, या माध्यमातून आपण तर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यासोबत भविष्यात स्वतःला आपण एक ठरवलेलं असते की मला इथे पोहोचायचंय. नमिता मॅडमला कुठे पोहोचायचंय? मला लावणी असेल किंवा फिल्म इंडस्ट्री असेल, मला एक चांगली कलाकार म्हणून तर ओळखलं पाहिजेच प्रेक्षकांनी, त्याबरोबर चांगलं माणूस म्हणून ओळखलं पाहिजे. आणि प्रेक्षकांच्या मनावर आहे ना ते एक असतं बघ की कलाकार येतो, कलाकार जातो. बरोबर? असे येतात, असे जातात. आज मी आहे, उद्या दुसरे कोणीतरी असेल. पण प्रेक्षकांच्या ना एक काळापर्यंत, अमर्यादित काळापर्यंत लक्षात राहणं, हा कलाकार खूप वेगळा असतो. बरोबर. लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्यासारखे कलाकार होणे नाही. बरेच इंडस्ट्रीमध्ये आहेत आपले की जे खूप छान कॉमेडी करतात, आपलं मनोरंजन इतकं सुंदर करतात आणि ते कलाकार म्हणून पण खूप छान आहे. पण आपण त्यांना विसरू शकतो का? नाही विसरू शकत. सो त्यांना विसरणं कठीण आहे. मला असा कलाकार व्हायचंय की मी रसिक प्रेक्षकांच्या काय म्हणता येईल की अजरामर काळात लक्षात राहिली पाहिजे. आणि मी फेमस नाही झाली तरी चालेल, पण जो काही रसिक प्रेक्षक असेल ना त्यांनी मानलं पाहिजे, मी गेल्यानंतर पण म्हटलं पाहिजे यार ही कलाकार, हिचं काम बेस्ट होतं. अजून एखादी अशी गोष्ट असेल जी आतापर्यंत कुठे सांगितली नाही ना, आता वाटते की ती व्यक्त झाली पाहिजे, व्यक्त केली पाहिजे ओव्हरऑल लाईफ मधली? नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की लावणीसाठी म्हणायचंय मला. कारण की काय होतं की सध्या जे चालू आहे ना ते खूप खूप त्रासदायक आहे. आणि कोणाच्या फेमस होण्याने मला त्रास होत नाहीये किंवा मी जे काही झालं 3 वर्षापूर्वी कोण कलाकार फेमस झाली, कशा प्रकारे झाली, त्याबद्दल मी कधीच पुढे वाच्यता केली नाही. मी कधी कुठल्याही प्रकारच्या रील बनवल्या नाही. मी कुठल्याही कलाकाराबद्दल कुठे बोलत नाही कारण की ते मला पटत नाही आणि मी कधी बोटं ठेवत नाही. तो चांगला कलाकार असेल ना, म्हणजे त्याला खरंच काहीतरी येत असेल आणि तेव्हा मला फील होतं, आशिष दादा असेल, आशिष पाटील, की त्याच्याकडे बघून मला फील होतं की अरे हा मुलगा आहे, मला का येऊ शकत नाही, असेच एक्सप्रेशन मला आले पाहिजे. बऱ्याच अशा कोरिओग्राफर्स आहे, आता मी काही बरोबर कोलॅबोरेशन माझ्या पेजवरती येईलच. सो त्यांच्याकडे बघून फील होतं की यार हे मला का येत नाहीये, कळलं, असं मला पाहिजे. हे जलन असते ना, ही जळकी वृत्ती असते ना, ती जळकी नसते, शिकण्याची वृत्ती असते. सो मला माझं कॉम्पिटिशन कुठल्याही अशा मुलींची नाहीये की ज्यांना काहीच येत नाही. आणि ज्या फेमस झाल्या आहेत त्यांच्याबरोबर तर माझं कॉम्पिटिशनच नाही. मी त्यांना कॉम्पिटिटर समजतच नाही. बरोबर. कारण की मला माझ्या कलेवर विश्वास आहे, मला माझ्या दिसण्यावर, बॉडीवर मला खूप घमंड नाहीये. मला माझ्या कलेवर विश्वास आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार. क्या बात आहे. खूप छान गप्पा झाल्या तुमच्यासोबत. खरं तर
एवढं काही नमिता पाटील बद्दल आहे हे या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना कळेल. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी एवढा महत्वाचा वेळ दिलात आणि एवढ्या विशेष हार्ड गप्पा मारल्यात, सगळ्या प्रश्नांना तोडफोड उत्तर दिलं. जे मनात आहे, आपण जे म्हणतो जे पोटात आहे ते ओठात असायला पाहिजे, आणि तशीच उत्तर होती तुमची. थँक्यू सो मच. स्क्रिप्टेड नसला तरी मनाला लागणारा पॉडकास्ट आहे एवढं नक्की सांगेन. थँक्यू सो मच. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आणि मला प्रश्न आवडले, खूप छान Okay. होते. आणि पर्सनल लाईफ बद्दल मी खूप जास्त बोलत नाही, पण आज विषय हार्ड मध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.